आज उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचा 6वा दिवस म्हणजे 6वे पुष्प आपण गुंफणार आहोत. तर या आपल्या शिबिरामध्ये आजच्या प्रवचनकार रेखाताई भेंगळे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आपल्या यापुढे जिल्ह्याच्या अध्यक्षा सुनीताताई रोकडे या देखील आवर्जून या शिबिरासाठी उपस्थित आहे. तर त्या दोन्हीचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. तर आजच्या प्रवचनकार आणि जिल्हाध्यक्ष सुनीताताई रोकडे आणि रेखाताई भेंगळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या प्रतिमांचं दीपप्रज्वलन करून पूजन. ज्या प्रवचनकार आहेत रेखाताई या पिंपरी चिंचवड या विभागाच्या या शाखेच्या त्या महिला अध्यक्ष आहेत आणि केंद्र शिक्षिका आहेत. आजचा जो विषय आहे पहिला आपला धम्म अधम्म आणि सद्धम्म आणि दुसरा आहे बौद्ध सण आणि मंगलदेव यासंबंधी माहिती. तर या दोन्ही विषयासाठी मी त्यांना विनंती करते की आपण आपल्या विषयात सुरुवात करू. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि हजारो वर्ष अज्ञान अंधकारात खितपत पडलेल्या अस्पृश्य समाजास ताटमानेने जगविणे शिकवणारे भारतीय घटनेचे शिवप्रकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार आणि विचाराला त्रिवार अभिवादन करते. तसेच संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, तसेच चैत्यभूमीचे जनक, चैत्यभूमीचे निर्माते, बौद्धाचार्याचे जनक भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन करते. संस्थेच्या द्वितीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही 45 वर्ष चाललेल्या धम्मकार्यास पंचांग प्रणाम करते. तसेच संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावसाहेब यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्यास वंदन करते. तुमचे आमचे सर्वांचे वंचित बहुजन आघाडीचे लाडके नेते आणि राष्ट्रीय सल्लागार संस्थेचे प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यास पंचांग प्रणाम करते. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता यशोधरा ह्या सर्व ज्या महामातांनी तुम्हाला स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी सर्व सुखांचा त्याग केला अशा सर्व मातांना पंचांग प्रणाम करते. त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला देखील वंदन करते. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पुणे शहर अध्यक्ष आणि नवनिर्वाचित आत्ताच श्रामणेरी बौद्धाचार्य झालेल्या आमच्या रोकडेताई प्लस केंद्रीय शिक्षिका आमच्या रोकडेताई यांनाही माझा जय भीम. जे 10 दिवसाचं शिबिर राबवण्यात येत आहे 14 जून ते 23 जून हे 10 दिवसीय महिला उपासिका प्रशिक्षण शिबिर राबवित आहोत. तर या शिबिरासाठी उपस्थित असलेले तुम्हा सर्व शीलसंपन्न, गुणवान, शीलवान उपासिका यांनाही माझा जय भीम. अशा खूप गंभीर होऊन ऐकू नका, असं दिलखुलास आणि मनसोक्त आहे का, आहे की नाही? नाहीतर असं तुम्ही माझ्याकडे असं बघत राहिले की असं वाटेल मी काय सांगू आहे ना. आणि आजचा विषय आहे आपला की 10 दिवसामधला आज कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे. तर 6वं पुष्प आज आपण गुंफणार आहोत. 5 दिवसाचे 5 मला वाटतं 5 दिवसाचे 9 विषय तुम्ही ऐकलेले असतील आणि आज आपण 6व्या दिवसाचा विषय ऐकणार आहोत, जो सर्वात अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण ज्या धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण करतो आणि करण्यासाठीच आणि धम्म घराघरात पोचवतो, तो धम्म आज आपल्याला ऐकायचा आहे की नेमका हा धम्म काय आहे की नाही. बुद्धांचं चरित्र ऐकलं, बाबासाहेबांचं चरित्र ऐकलं, अजून पूजास्थान कसं असावं हे ऐकलं असेल, हो ना. आणि मग आज जो महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला हा धम्म कळायलाच पाहिजे, नेमका आपण हे करतोय कशासाठी, काय हे असं विशेष काय आहे की नाही. तर तो म्हणजे आहे धम्म. धम्म, अधम्म आणि सद्धम्म. म्हणजे माहिती आहे तर म्हणजे सर्व तुम्ही हुशार आहातच. ॲक्च्युली तुम्ही सगळ्या मोठे आहात, ज्ञानी आहात, आहे की नाही, अनुभवी आहात.
परंतु आता आम्हाला कसं केंद्रीय शिक्षिका म्हणून आम्हाला नेमलेलं आहे, आम्ही शिबिर केलं आणि तुम्ही केलं नसेल म्हणून कदाचित मी इथे उभी आहे आणि तुम्ही बसून ऐकत आहात. पण श्रवण करणं हे सगळ्यात उत्तम काम आहे, की ऐकायला बरं वाटतं, कोणीतरी आपल्याला सांगते आणि आपण ऐकतोय, ह्याच्यापेक्षा चांगला आनंद दुसरा कशातच नाही आहे की नाही. तर विषयाचं नाव लिहून घ्या, धम्म अधम्म आणि सद्धम्म. आणि केंद्रीय शिक्षिकेचं नाव पण लिहून घ्या, रेखा सुधीर ढेकळे. केंद्रीय शिक्षिका रेखा सुधीर ढेकळे. केंद्रीय शिक्षिका समता सैनिक दलाच्या सैनिक, श्यामनेरी बोधाचार्य आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष. म्हणजे सर्वच लिहिलं तर तुमच्या सगळंच लक्षात येईल की कुठं बोलवायचं आहे आणि कुठं नाही बोलवायचं आहे की नाही. असं माझा नंबर घ्या, थोडंसं वरती करा. यस. तर माझा नंबर लिहून घ्या, 7276 387808 72 76 38 08. कधी 08 नंबर ह्यासाठी द्यायचा की विषय जो मी सांगेल तो जर नाही समजला, काही अडचण आली, कारण तुम्ही घरी जाऊन अभ्यास करता ना, वाचन करता, त्याच्यावर चिंतन मनन करता, आणि मग काही जर अडचण आली की इथं आम्हाला समजलं नाही, तर कोण शिक्षिका होती तर तिला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे, त्यांना फोन करता आला आपल्याला पाहिजे आहे की नाही. म्हणून हा नंबर आहे. पत्ता का देत नाही, कारण आपण घरात पत्त्यावर येत नाही ना, त्यामुळे आपण फोन नंबर देतो, बरोबर आहे. तर मग नंबर लिहून चांगला घेऊन घ्या. आणि मग मी आता बोधाचार्य पण आहे, तर सर्व विधी वगैरे पण करते, जन्मल्यापासून ज्या ज्या विधी, जन्मदिवस आहे की नाही, लग्नाचा वाढदिवस आहे, महत्त्वाचं आयुष्यातलं म्हणजे लग्न आहे, जे 12ला ठेवतात आणि 3ला लावतात, तर असं मी वेळेतच लावते. पण काय म्हणजे मी तो नियमच ठेवला, आता 12ला म्हटलं की 12लाच लग्न लावायचं, नाही तर तिथून निघून यायचं, लावा तुमचं तुम्ही म्हणायचं आहे की नाही. कारण बौद्धांची आचारसंहिता ना, बौद्धांचे संस्कार आपण शिकतोय ना, आणि त्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार, की हा बौद्ध धम्म एवढा सुंदर आहे, अनमोल आहे, जगात पवित्र आहे, असं नाही का. भारताच्या बाहेर तुम्ही जर बघितलं तर सर्व लोक काय करतात, बौद्ध धम्माचं आचरण करतात, आणि आपल्याच ह्याच्यामध्ये मात्र धम्माचं आचरण नाही आणि बाकीच्याच गोष्टींचं जास्त आपण करतो. त्यामुळे काय होतंय की माणूस जन्माला वेळेवर येतो, बरोबर आहे, मरतो तो अचानकच, सांगून मरतो का आता मी मरणार आहे, नाही ना. जन्माला यायची किमान स्थिती आसपास तरी माहिती असते, बरोबर आहे की. पण लग्नासारखा जो विधी असतो ना, तो माणसं काय करतात, वेळ बघतात आणि ठरवतात 12 वाजता, 12:23 12:30, असं ॲक्युरेट राऊंड नाही, 12, 1, 2 असं करतात का, 12:23 12:25 12:45 असं का ठेवतात माहिती नाही, कारण त्यांनी ती तिथी बघितलेली असेल ना, आहे की नाही, योग्य कोणती वेळ आहे. आणि एवढा आटापिटा करून काय करतात, ती टाईम ठरवतात, पत्रिकेत देतात आणि पत्रिका वाटतात. आणि लग्नाच्या वेळेला मात्र लोक येऊन बसतात, मग 12 वाजते, 12:30, 1, 1:30, 2, 2:30 आहे की नाही. आणि मग तिथं नवरा मुला लवकर या नाही का, असं करतात. आणि मग वेळेवर लोक येत नाहीत, आणि मग तिथी बघून काय उपयोग आहे. मग पत्रिकेत कशाला लिहायचं ना, 12 ते 5 दिवसभरात कधीही लागू शकते, तुमच्या सवडीने या, असं लिहिलं तर किती पण चांगलंच आहे ना, मग आहे की नाही. म्हणजे मस्तच आहे, आपापल्या वेळेनुसार म्हणजे ते येतील. आणि लग्नाचं काही कोणाला पडलेलंच नसते, तिकडे लग्न जरी लागत असलं, विधी जरी चालू असला ना, जय मंगल आठ्ठगाता, तरी इकडं लोकांचं बोलणं चालूच असते, विषय मात्र संपलेले नसतात. आणि मग लागलं लग्न की खायलाच लगे पळतात, कुणी म्हणत बी नाही पाहुण्याने जेवल्याशिवाय जाऊ नका, तरी लगेच जेवायला जाऊन खायला पियला मात्र वेळेवर पोचतात. संपेल बरं का, पहिल्या राऊंडला चांगलं भेटतंय, दुसऱ्यात भेटतंय का नाही, तिसऱ्यात भेटतंय का नाही, म्हणून पहिल्याच राऊंडला खातात की मग निघतो बरं का म्हणतो, म्हणजे गडबड असते आहे की नाही. मग तुम्ही सांगा, लग्न वेळेवर उशीर लावलं आणि जर नवरी सून नवी घरात आली आणि मग तिने सकाळी, तुमच्या घरात तर 5 वाजता उठायची पद्धत आहे, आणि तिने जर 7 वाजता उठली, आता नवीन नवरी आहे म्हटल्यानंतर थोडी जागणार, मग 7ला जर उठली, आता तुम्ही एकदा म्हणाल नवरी आहे 2 दिवस ग बसाल, आठवडाभर ग बसाल, परत काय म्हणाल,
तिला काही टाईम आहे का, तिच्या आईने काही शिकवलं का नाही म्हणाल की नाही. पण लग्न लावताना किती तास उशिरा लावले, मग तेवढ्याच तास जर ती उशिराचं उठली तर चालेल का, चालेल का. तुम्हीच उशीर केला ना लग्नाला. 12चं 3ला लागू शकते, मग ती 5ची 7ला उठली तर काय फरक पडतो, पडतो का, पडतो ना. आता चक करताय पण घरी पडतं तसं आहे की नाही. किती वर्ष झालं, नवीन तर द्या सोडून, तिनं जरा अधूनमधून पण तसं चालत नाही. म्हणून मग कुठलंही काम करायचं असेल आपल्या, तर आपण काय करायला पाहिजे, वेळेवर करायला पाहिजे, बरोबर आहे. तर आपण आता विषयाला वेळेत सुरू करू. वेळ खूप झालेला आहे, 4:45 वाजलेले आहेत. मी खूप लवकर निघाले घरून, 2 वाजता निघाले. मी गेले महानगरपालिकेला, तिथून बस पुन्हा इकडंच आली खडकीकडे, आणि खडकीकडून परत इकडेच आली. त्यामुळे माझे 2-2.5 तास त्याच्यामध्ये गेले. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण दुसरा विषय जो आहे शॉर्टमध्ये घेऊया. हा विषय फार महत्त्वाचा आहे की नाही. तुम्ही सर्व तसं ॲक्च्युली मी तोच विषय घेणार होते अगोदर, पण तुम्ही सांगितलं धम्म, अधम्म आणि सद्धम्म आहे. ठीक आहे, मग आपण हा विषय घेऊ. लिहून घेतलेला आहे सगळ्यांनी. तर आता धम्म म्हणजे काय आहे की नाही. आतुरतेने आपण असं वाट पाहतोय की तथागत भगवान गौतम बुद्धांना, म्हणजे सिद्धार्थाचं बालपण बघितलं तुम्ही, सर्व चरित्र पाहिलेलं आहे. त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, बरोबर आहे. आणि मग त्यांनी सारनाथला पहिलं धम्म प्रवचन दिलेलं आहे 5 परिव्राजकांना, बरोबर आहे. आणि त्यांनीच नंतर मग धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ज्या धम्माचा प्रचार प्रसार केला, बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्धाने असा विचार केला की बाबा मला जे ज्ञानप्राप्त झालेलं आहे तर ते लोकांना पटेल की नाही. का म्हटले बुद्ध की लोकांना पटेल की नाही, सांगू का नको, आहे की नाही. परंतु मग त्यांनी विचार केला, बृहस्पतीने त्यांना सांगितलं की सांगा म्हणून. मग जाऊ द्या, सांगू म्हणले आपण. आणि मग त्यांनी पहिलं प्रवचन केलं, बरोबर आहे. आणि मग ते धम्म म्हणजे काय आहे तर ते आता आपण बघणार आहोत की धम्म म्हणजे जीवन सुचिता. आता मी जे पॉईंट देणार आहे ते तुम्ही लिहून घ्या आणि त्याच्यावर चर्चा करू, म्हणजे मग आपल्याला पटपट सांगता येईल, आहे की नाही. असं धम्म म्हणजे जीवन सुचिता राखणे. मग जीवन सुचिता राखणे म्हणजे मग ते 3 प्रकारची येते, कायिक, वाचिक आणि मानसिक. सर्वांना माहिती आहे, फक्त आपण लिहून घेऊया म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याच्यावर अभ्यास कराल नंतर, बरोबर ना. तर लिहून घ्या, कायिक, वाचिक आणि मानसिक. त्याच्यामध्ये 1, 2, 3 पॉईंट. दुसरा पॉईंट आहे जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे, जीवनात पूर्णता प्राप्त करणे म्हणजे धम्म. त्यानंतर पुढे लिहा, निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. ज्याला फास्ट लिहिता येते, आता कसोटीचं येते, आपल्याला फार वेळ कमी आहे ना. तुम्ही म्हणाल दमाने सांगा, पण मी जर विषयाला उशीर लावला तर तुम्ही म्हणाल खूप वेळ लावलाय. आणि मी जे सांगते ना ते जर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकलं, तेच फक्त ऐका. मग ही काय म्हणली ग, काय सांगितलंय, काय लिहिलं, त्याच्यामध्ये काय होईल, तुमचा वेळ जाईल. मग मी काय म्हणते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या फक्त. काय लिहिलं दुसरं पॉईंट लिहिलं ना, निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. चौथल्या तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. पुढे लिहा, सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. संस्कार, सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. पुढे लिहा, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. कर्म हे नैतिक व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म. मग अगोदर आपण धम्मच बघूया, नंतर मग अधम्म बघूया, बरोबर आहे. कारण धम्म आहे तो काय आहे, जीवन सुचिता आहे, जीवन जगण्याचा मार्ग आहे, है की नाही. धम्म म्हणजे नीती आहे, है की नाही. म्हणजे आपल्या जीवनाला वळण लावण्याचं, धम्म म्हणजे काय करतो, आपल्या जीवनाला
वळण लावतो, माणूस घडवतो. आपण तसे संस्कारीच आहोत, है की नाही? परंतु नीतिमत्ता काय असते, नीतीनं वागणं काय असते, सदाचाराचं वागणं काय असते, है की नाही? आणि धार्मिक संस्कार म्हणजे काय असतात? तर हे धम्मामध्येच माणूस, ते बघा, प्रत्येक माणसाचा एक धर्म ठरलेला आहे, बरोबर आहे. आता तुम्ही सगळे बघता की बाबा ख्रिश्चन लोकांकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे बघितलं की कळतो ना, तो ख्रिश्चन आहे, कळतं की नाही? त्याच्या गळ्यामध्ये असं ते हे असतं, किंवा त्याच्या राहण्यावरून लगेच कळतं की तो ख्रिश्चन आहे. मुस्लिमांचं तर विचारूच नका, मुस्लिमसुद्धा तुम्हाला लगेच कळतो, बरोबर आहे. त्याने टोपी घातलेली असती आणि त्याचे कपडे, वेशभूषा जी असते ना त्याची सगळ्यांची एकसारखीच असते, वेगळी काय असते का? आपली कशी आहे बघा ना, आहे की नाही? आपली आता विहारात येताना कोणाला कळलं का की तुम्ही बौद्ध विहारात उपासका शिबिरासाठी चाललात? नाही. माझ्याकडे बघून रस्त्याच्या लोकांना कळलं का? लोक आम्हाला म्हणले ओम शांतीच्या एक आहे. अहो म्हणलं ती शांतीच बुद्धांनी सांगितलेली आहे, तुमची ओम शांती कुठून आली? म्हणलं शांतीच भगवान बुद्धाने. काल बसमध्ये एक माणूस भेटला, म्हणलं मॅडम ओम शांतीच्या एक आहे. म्हणलं ओम शांतीच्या सगळ्या जगामध्ये आहे का नाही शांती कुणी सांगितली असेल तर म्हणलं तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितली. कधी? 2500 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतरच म्हणलं जे साधू संत आहेत, समजा जे कोणी जे जे काही तत्वज्ञान सांगितलं असू द्या, ते निरंकार असू द्या, बाबा असू द्या, बुवा असू द्या, किंवा साधू संत असू द्या, कोणी विद्वान असू द्या, त्या लोकांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे, हे तुम्हाला सुद्धा माहीत असू द्या. कबीरांनी त्यांच्या दोह्यातून बुद्धांचा धम्म सांगितलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामधून बुद्धांचा धम्म सांगितलेला आहे. गाडगे महाराजांनी सुद्धा बुद्धांचाच धम्म सांगितलेला आहे. पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय? अभ्यास करावा लागतोय, आणि जो अभ्यास आपल्याकडे नाही, बरोबर आहे. म्हणून मग आपल्याला कुठं ह्या शांतीकडं, त्या शांतीकडं, ह्या बाबाकडं, त्या बाबाकडं आपल्याला जावं लागतंय. कुठं माणसं शांती शोधतात ना, समाधान शोधतात माणसं, आहे की नाही? आणि मग कुठं मिळतंय? कारण त्यांना खऱ्या धम्माचं मार्गदर्शनच मिळत नाही. खरा धम्म काय हे लोकांना माहिती नाही, बरोबर आहे. आणि मग जिथं सुख मिळेल, जिथं माणसाला चांगलं वाटेल, बरं वाटेल मनाला थोडंसं, तिकडं माणूस जात असतो. मग त्यात लोकांचाही दोष नाही, आहे की नाही? धम्मप्रचारकाचाही दोष म्हणता येत नाही, आहे की नाही? त्याला परिस्थिती आहे असं म्हणू सगळ्या गोष्टीला. आणि मग जेव्हा कळालं देर आहे दुरुस्त आहे की नाही? आता जरी तुमची वय झालेली असतील तरी सुद्धा जी शिकण्याची आत्मीयता आहे, तुम्हाला जी आवड आहे, तुम्ही जी म्हणताय की आता आम्हाला धम्म शिकायचं आहे, आणि तुमच्या वेळेत वेळ काढून तुम्ही इथे आलात, बरोबर आहे. आणि ती शिकण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही घरी आराम पण करू शकता, पण नाही मला धम्म शिकायला पाहिजे, मी बौद्ध आहे, मला बौद्धांचे संस्कार माहीत पाहिजे, बुद्धांनी काय सांगितलं माहिती आहे, कसं जगायचं माहिती पाहिजे, आहे की नाही? जेणेकरून मला मरताना तरी लाज वाटू नये की बाबा मी स्वतःला आयुष्यभर बौद्ध म्हटले आणि बौद्ध म्हणजे काय हेच मला माहिती नाही, आहे की नाही? असं वाटू नये आपल्याला. मग आत्ता आपण शिकत आहोत तर आपण लक्ष देऊन आपण शिकूया. मग काय वेगळं काय आहे का धम्म? काही सुद्धा नाही. जीवन जगण्याचा मार्ग आहे धम्म. म्हणजे काय आहे? जीवन जगण्याचा मार्ग आहे. मग तो कशा पद्धतीने मार्ग आहे बाबा? काय त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले. जीवन सुचिता राखणे, नीतिमत्ता काय असते, कायिक, वाचिक आणि मानसिक, बरोबर आहे का? अशा पद्धतीने आपल्याला जीवनाची सुचिता राखायची आहे. तर कशी राखायची? काय म्हणजे काय, वाचा म्हणजे काय, आणि मानसिक म्हणजे काय, बरोबर आहे. काया म्हणजे काय? हा जो देह आहे तो काळा असो, गोरा असो, छोटा असो, मोठा असो, हा जो देह आहे त्याला काय म्हणतो आपण? काया म्हणतो, बरोबर आहे. आणि वाचिक म्हणजे ही वाचा जी आपण शब्दाने बोलतो ती, बरोबर आहे. मग आता कायाने आणि वाचेने हिंसा करायची नाही, किंवा जीवन सुचिता राखायची म्हणजे काय करायचं की कोणाला वाईट बोलायचं का? वाईट नाही. का नाही बोलायचं? मन दुखावलं जातं. आता आपण काय मन दुखलं काय? पार त्या नाही का पंचशील पण बुद्धांनी सांगितलेले आहेत. मन दुखवायचं काय? आपण एकमेकाला नाही का, आता तुम्ही जगामध्ये बघताय ना, लोक फक्त एकमेकाला खायचेच राहिलेत ना, बाकी तर सगळ्या प्रकारची हिंसा करतात ते लोक. पण एक कायिक वाचिक बुद्धांनी जी हिंसा सांगितलेली आहे किंवा बुद्धांनी जे धम्म सांगितलेलं आहे ना, तो खूप डीप आहे, खूप सूक्ष्म आहे आणि खूप सुंदर आहे. ते जर सांगितलं ना, तुम्ही म्हणाल नको बाई शिकायचं, आपल्याला काय पाळणं होणार नाही, नाही का? म्हणजे एवढं डीप सांगितलेलं आहे. बुद्ध काय म्हणले बाबा? कायिक हिंसा, कायाने कुठलंही वाईट कर्म करायचं नाही आणि वाचाने वाईट बोलायचं नाही, बरोबर आहे. सोपं आहे की नाही? सोपं आहे की नाही? बोलतो का आपण वाईट? बोलतो का वाईट? नाही बोलत ना.
बरोबर. आपण वाईट बोलत नाही, आपण वाईट विचार करत नाही, बरोबर आहे. मग बुद्ध म्हणतात कायिक, वाचिक आणि मानसिक, बरोबर आहे की नाही. काय होतं, कायाने आणि वाचेने जे वाईट कर्म करतो आपण, बरोबर आहे, म्हणजे ह्या कायाने वाईट जे करतो आणि ह्या वाचेने जे बोलतो त्याच्यामुळं काय होतं, समोरच्या माणसाचं मन दुखावलं जातं आणि तो नाराज होतो, दुःखी होतो, आहे की नाही. आणि मग दुःखी झाल्यानंतर माणसाला जगायची इच्छा राहत नाही, की नाही. कारण कुणीच गोड बोलत नाही हो. सगळं काय होतंय, हे असं बोलतंय, घरात गेलं की घरातलं माणूस असं बोलतंय, घरात असं आहे म्हणून बाहेर जाऊन चौकात उभा राहावं तर कुठंतरी कोणतरी बायकामध्ये बोलतंय, माणसामध्ये कोणतरी काय बोलतंय, तिथून पुढं कुठं जाणार. मग जाते माणूस, कुठं जाते, मंदिरात बसते, तिथं कोणीच नसते, शांत असते, तिथं काय भांडण होत नाही, आहे की नाही. मग बुद्ध काय म्हटले की कायाने आणि वाचेने काय करू नका, तुम्ही वाईट बोलू नका किंवा कुठलंही कर्म तुम्ही काही करू नका, वाचेने आणि कायाने हे करू नका. आता मी काय म्हणते की समजा कायाने आणि वाचेने आपल्याला करायचं नाही वाईट कोणाचं, पण चुकून तोंडातून निघते, आहे की नाही. चुकून आपण काय जाणून बुजून बोलतो का, जाणून बुजून बोलतो काय, प्लॅन केलेलं असतं का, नाही की नाही. ते अचानक निघते, आहे ना, बरोबर ना. आणि वाचेतून पण शब्द अचानकच निघतात, आहे की नाही रोकडे. ते अचानकच निघतात का प्लॅन केलेला असतो की बोलायचंय. बरं तुम्ही तसं म्हणता तसं धरू, अचानकच निघते, मनात काय नसते. मग मी काय म्हणते, हा मेंदू जो आहे ना, हा मेंदू आपला, तो मेंदू कोणाला कंट्रोल करतो, बरोबर आहे, शरीराला कंट्रोल करतो, बरोबर आहे. मग ह्या मेंदूमध्ये तुम्ही सांगा, हे जे मेंदूमध्ये आहे, बरोबर आहे, ह्या मेंदूमध्ये जे आहे तेच आपल्या ह्या शरीरावर त्याचा परिणाम होईल, बरोबर आहे. मग मेंदूमध्ये जे आहे त्याचा शरीरावर परिणाम होईल आणि शरीराने जे काम करतंय ते पुन्हा काय होतंय, मग वाचेतून बाहेर येते. मग आता तुम्ही कसे म्हणले अचानकच निघते, ते मेंदूतच असतं ना, बरोबर आहे. जर ठरवलेलं असतंय ना. ओके, चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी फक्त धम्म सांगते बाबा, मी तुमचं काय म्हणत नाही, मी माझं काय म्हणत नाही. मी फक्त काय करणार आहे, तुम्हाला मी बुद्धांनी जे जे सांगितलेलं आहे ते सांगणार आहे, बरोबर आहे. तुम्ही म्हणू नका की माझ्या वाचेतून, मी तर चांगलंच बोलायचा विचार करते, पण काय होतंय की बुद्धांनी सांगितलं की लोकांना सत्य सांगा, बरोबर आहे. मग मला एकच कळालं की बाबा माझ्या मेंदूमध्ये जर चांगलं शिजतंय तर माझ्या तोंडातून शिवी कशी काय येईल. की लय बेकार बाई हे, तुम्हाला माहिती का तिचं असं आहे की नाही. हे कुठून येतं काय माहिती, मेंदूत तर चांगलंच चाललं आहे, आहे की नाही. कुकरमध्ये डाळ भात लावलाय आणि उघडून बघितलं तर चिकनच निघालं. झालंय का असं कधी, झालंय नाही ना. चिकन घातलं तर चिकनच निघतंय आणि वरण भात घातलं तर. पण तुम्ही आता म्हणता की मेंदूमध्ये चांगलं आहे पण तोंडातून अचानकच निघतंय, आहे की नाही. असं कधी होतं का, नाही होत. लक्षात घ्या, कारण मेंदू हा शरीराला कंट्रोल करतो आणि मेंदूमध्ये अगोदर जो विचार येतो ना तो आपल्या शरीरावर परिणाम करतो. शरीराने मग जर वाईट असेल तर वाईटच होणार. हां, शरीराने आपण काय करणार, धपाधप मारणार लोकांना आणि वाचेतून काय करणार, आपण वाईटच बोलणार आहे, बरोबर आहे. मग मेंदूमध्ये आपण काय केलं पाहिजे, चांगले विचार आणायला पाहिजे. सिंपल गोष्ट आहे की नाही. की बाबा जसं आपण आता जेवण करतो की नाही, आपण रोज ताजं खातो, शिळं खातो का, शिळं खातो का नाही खात शिळं. नाही खात का नाही की तब्येत बिघडती हो. शिळं अन्न चांगलं नसतं, आरोग्याला चांगलं नसतं ना. पहिले आपण शिळे तुकडे सुद्धा वाळवून खायचो, शिळे तुकडे वाळवून खायचो, ताक आणून त्याच्यात पाणी टाकायचं, चटणी टाकायचं, त्याच्यात तुकडे भिजत टाकायचे आणि खायचं. किंवा तेच वाळलेले तुकडे भाजायचे तव्यावर आणि चटणी बरोबर खायचं. तेव्हा बिघडत होती का पोट, नाही बिघडत होती का. तेव्हा ओरिजिनल अन्न होतं, अन्नधान्य ओरिजिनल होतं. पण आता काय झालं की त्याच्यामध्ये भेळ मिसळ आली आणि ओरिजिनल अन्न उगवत नाही, त्याला इंजेक्शन काही सलाईन माणसाला कसं लावतात तसं त्या अन्नाला सुद्धा काय झालंय, गोळ्या औषधाने मोठं करायला लागले. आणि म्हणून मग आता आपण ताजं जरी अन्न केलं ना तरी त्याच्यातून आपल्याला पोषक आहार काय होत नाही, मिळत नाही. आणि मग जर अन्नच बदललं असेल, बरोबर आहे की नाही, अन्नच बदलले तर आता तेच अन्न खाल्लं तर आपलं काय होतं, पोट बिघडतं. पोट बिघडलं की आपली तब्येत
बिघडते. म्हणून ह्याची काळजी म्हणून आपण काय करतोय, आरोग्य चांगलं राहावं म्हणून रात्रीचं शिळे राहिलेलं आपण टाकून देतो, किंवा तेच काय करतोय आपण मोजमापात थोडंसंच करतो, बरोबर आहे. आणि मग अन्न खात नाही ह्याच्यासाठी की आपलं आरोग्य बिघडेल. मग तुम्ही सांगा, ताजं ताजं अन्न खातो आरोग्य चांगलं राहण्यासाठी. मग जर तुम्ही आरोग्याची एवढी जर काळजी घेता की पोट नाही बिघडलं पाहिजे, शिळं नाही खाल्लं पाहिजे, मी ताजंच खायला पाहिजे, आहे की नाही. तिकडं राहिलेलं शिळं वाटोळं झालं तरी चालतंय, पण मी ताजं खाईन का, तर मला चांगलं राहायचंय. मग जर आपण पोटाची एवढी काळजी घेत असेल तर तुम्ही सांगा, एवढा आपला जो देह आहे, आपलं जे शरीर आहे, आपला जो मेंदू आहे, त्या मेंदूमध्ये वाईट विचार जाऊ नये किंवा वाईट गोष्टी येऊ नये, लोकांचं चांगलंच व्हावं असं जर म्हणजे असं वाईट विचार न जाऊ देण्यासाठी माणसाने किती काळजी घ्यायला पाहिजे की नाही. त्याला छान करायला पाहिजे, आपण विचार वाचले पाहिजेत. कारण बाबासाहेब काय म्हटले की वाचाल तर वाचाल, बरं उगीच म्हटले का बाबासाहेब की बाबा वाचन करा तुम्ही, आहे की नाही. आणि जे मेंदूमध्ये चांगलं येईल ना तेच आपल्या काय होणार आहे, कायेकडून कर्तृत्व होणार आहे किंवा कर्म होणार आहे. आणि वाचेतून सुद्धा आपल्या काय निघणार आहे, चांगलंच निघणार. मग विचार करा की आपल्या मेंदूला आपण काय खाऊ घालायचं, चांगलं खाऊ घालायचं का वाईट खाऊ घालायचं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मग व्यर्थ बडबड न करणे, बाष्कळ बडबड न करणे, लोकांच्या साड्या न लावणे, लोकाला वाईट काहीच बोलायचं नाही. म्हणजे विकार जे आहेत ना आपल्या मनामधले, आहे की नाही. तर काय होतं, सगळ्यात मस्त काय की व्यर्थ बडबड न करणे, बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर व्यर्थ बडबड म्हणजे काय की बिना कामाचीच बडबड, काहीच काम नाही, उगाचच आपलं बोलतच राहायचं, आहे की नाही. बसल्या एकीजवळ दुसरी आली की मग ती काहीतरी हिजतीचा कुटानेच करणार का, असं म्हणतात हे बुद्धांनी काय सांगितलंय गो, बाबासाहेबांनी काय सांगितलंय, असं कोणी विचारतं का. कसं बाबासाहेब बुद्धाने आयुष्यभर करून गेले आणि आपण मात्र दोन माणसं एकत्र आलं की काय करतोय, ह्याचं त्याचंच कुटाने करत बसतोय, आहे की नाही. त्याच्यातून काय मिळतं का त्याच्यातून काहीच नाही मिळत. तुम्हीच बघा की तुम्हाला जर फायदा होत असेल तर करा बाबा, माझं काही नाही म्हणणं, आहे की नाही. रात्रंदिवस बसा ह्याचं त्याचं सांगत, एकमेकीचं सांगत बसा, फायदाच होत असेल तर काहीच फरक पडत नाही. पण बुद्ध म्हटले की व्यर्थ बडबड करू नका, कारण बडबडीमुळे काय होतंय की तुम्ही बाष्कळ बडबड जेव्हा करताना तेव्हा विषयाला विषय वाढतो, शब्दाला शब्द वाढतो, आणि त्या बोलण्यामधून बाष्कळ बडबड करण्यामधून काय होतंय, समोरच्या माणसाची मनं दुखावली जातात. म्हणून बुद्धांनी सांगितलं की मनावर कंट्रोल ठेवा, मनावर ताबा ठेवा, तुमच्या विचारांवर ताबा ठेवा. कमी बोललं की कमी वाद होतात, कमी बोललं की कमीच शब्द तोंडातून निघतात, आणि कमीच निघलं तर मग मोजकंच बोललं तर वाईट लोकांना वाईट वाटेल असे शब्द जातील का आपल्याकडून, नाही. म्हणून मग आपल्या मेंदूलाच आपण कंट्रोल करायला पाहिजे चांगल्या विचारांनी, बरोबर आहे. अशा प्रकारची बुद्ध काय म्हटले की अशा प्रकारची जीवनसूचिता आहे की तोंडावर काय करा, संयम ठेवा, बरोबर आहे. तोंडावर संयम ठेवला, चांगले विचार खाऊ जर मेंदूला घातले तर कायाने पण हिंसा होणार नाही आणि वाचेने पण हिंसा होणार नाही, म्हणजे वाईट काहीच होणार नाही. आणि हे सगळं कंट्रोल केलं की मग धम्म तुमच्या आचरणामध्ये आपोआपच येतो, बरोबर आहे का. मग धम्म म्हणजे काय आहे, नीतिमत्ता आहे. धम्म म्हणजे काय, स्वतःला वळण लावणे आहे, स्वतःला संस्कार लावणे आहे. त्याच्यातला आता दुसरा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट काय होता, जीवनात. मग आता तुम्ही मला सांगा, जीवनात पूर्णता प्राप्त झाली की तुम्ही पूर्णच आहे की, कशी पूर्णता प्राप्त करायची बुद्धाने सांगितले. धम्माच्या ह्याच्यामधून कसं बुद्धाने सांगितलं की कशी पूर्णता आणायची जीवनाला, माहिती आहे कोणाला काय की जीवनाला पूर्णता कशी आणायची. यस, गुड. मनातून काय करायचंय, विकार काढायचे, बरोबर आहे. पूर्ण आहे, हो सगळं आहे, धन आहे, दौलत आहे, घर आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे. पण काही आहे आपल्याकडं अजून त्याच्या व्यतिरिक्त काय आहे जे काहीच उपयोगाचं नाही. राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे की नाही. म्हणजे हे जे मनातले विकार आहेत ना ते काय म्हणतात बुद्ध, काढून टाक, बरोबर आहे. काय म्हणतात. मग कसे काढायचे मनातले विकार, सब पापस्स करणं कुशल सोपसंपदा सचित पर्यदपणं एतं बुद्धानसास. माहिती आहे ह्याचा अर्थ, सब पापस्स सगळ्या पापापासून अलिप्त राहायचं, कुशल सोपसंपदा कुशल कर्माचा संचय करा, आणि सचित्त पर्यदपणं एतं बुद्धानसास, बरोबर आहे. म्हणजे बुद्ध म्हणतात की सगळ्या पापापासून दूर राहा, सगळ्या वाईट कर्म करण्यापासून दूर राहा,
आणि मग दूर राहायचं म्हणजे काय करायचंय? मग फक्त दूरच राहायचंय का? नाही. बुद्ध म्हटले पुण्यकर्माचा संचय करा, म्हणजे चांगले कर्म करा, रोज पुण्य करा, रोज चांगली कामं करा, बरोबर आहे, आणि त्याचा संचय करा. आणि मग काय होतं त्यांनी? सचित्त परियोदपण एतंग बुद्धाने शासन, म्हणजे स्वचित्ताची शुद्धी करणे, हेच बुद्धाचं सांगणं आहे का काय अवघड? अवघड आहे का काय? सब्ब पापस, पापच करायचं नाही. बरं, मग पाप पण चांगलं, म्हणजे पाप आणि पुण्य हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला हुशारच पाहिजे की माणूस, आहे की नाही? चांगलं काय आणि वाईट काय, बरोबर, खरं काय आणि खोटं काय, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. मग आता पुण्य करायचं म्हणजे काय करायचं? की बाबा एखाद्याला तहान लागली तर त्याला पाणी द्यायचं, एखाद्याला भूक लागली तर त्याला जेवण द्यायचं, रस्त्याने एखादा गरीब चाललाय, त्याला कशाची गरज आहे, त्याला समजा 5,000 रुपयाची गरज आहे तर त्याला ती 5,000 रुपये द्या, किंवा एखाद्याला भूक लागली तर त्याला वडापाव घेऊन द्या. तुम्ही ज्यूस पिताना कोणी येतं असं मागत नाही का, तर त्याला तिथं पैसे द्यायच्याऐवजी तुम्ही 10 रुपयाचा ज्यूसच द्या, त्याला पौष्टिक आहार भेटेल ना, तेवढंच आहे की नाही, ज्यूस बेसेल, त्याला एनर्जी मिळेल. कारण बुद्धाने आपल्या दानपारमिता सुद्धा सांगितलेली आपल्यामध्ये, बरोबर आहे. कारण दानपारमिता एवढी म्हणजे मोठं पुण्याचं काम आहे की तुम्ही एका हाताने दिलं की दुसऱ्या हाताने तुम्हाला मिळतं. तुम्ही हे करून बघा. आता तुम्ही सगळे अनुभवी आहात की जेव्हा आपण एखाद्या उदार मनाने देतो की नाही, एखाद्याला मनापासून निस्वार्थी भावनेने आपण देतो की नाही काय, तर त्याच्यातून जे समाधान मिळतं ना, ते कशातच मिळत नाही, बरोबर आहे. आपण शक्यतो माणसाची वृत्ती कशी आहे की घेण्याची वृत्ती आहे माणसाची, देण्याची वृत्ती आहे का? नाही, घेण्याचीच आहे ना. देण्याचं कमी, घ्यायचं, मिळेल तेवढं घ्यायचं. म्हणजे माणूस कसा आहे? स्वार्थी आहे, लालची आहे, लोभी आहे की नाही, आहे की नाही. मग आपण काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे, आणि देण्यासाठी मन शुद्ध पाहिजे, मन निर्मळ पाहिजे. म्हणून बुद्ध म्हटले की स्वचित्ताची शुद्धी करा. मग आता स्वचित्ताची शुद्धी करण्यासाठी कुठला निरमा पावडर खाणार तुम्ही? वॉशिंग पावडर, निरमा होतं की नाही? हे होतं का? ती कशामुळे होतं? त्यांनी काय स्वच्छ निघतं? कपडे जे तुम्ही घालता, बरोबर आहे. मग वरून कपडे घातले की ती स्वच्छ झालं की. पण बुद्ध काय म्हणले? चित्त निर्मळ करा म्हटलं, चित्त निर्मळ. मग त्यातलंच निरमा थोडा खायचा का? खायचं का? पाणी प्यायचं, मन सगळं धुवून स्वच्छ निघेल का मला सांगा? मग कशाने निघेल? तर बुद्ध काय म्हटले की मनातले विकार जे आहेत ना तुमच्या, राग आहे, द्वेष आहे, मोह आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, एखाद्याबद्दल उगीच भरलेला असतो, विनाकारणच, आहे की नाही. आता मला तुम्ही सगळ्या सुंदर दिसताय, सगळ्या माझ्यात दिसताय, जवळच्याच वाटताय, आहे की नाही. पण तुम्हाला मी किती जवळची वाटते ते तुमच्याच मनावर आहे की नाही, बरोबर आहे. कारण बाय लेच लागले शहाणपणा सांगायला, कुठून आली काय की ती अशी झाली, आहे की नाही. नाही पटल्यावर मग तसं मनातून म्हणणार की आपलं काही घेणं देणं नाही. पण एक बुद्धांचा धम्म आहे की त्याच्यामुळे आपण एकत्र येतोय, आणि धम्म सांगतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, माणसावर प्रेम करावं. मग मला बुद्धाने सांगितलं, मग मला कळलं की बाबा प्रेम केल्यावर सगळं प्रेमच मिळते आपल्याला. मग कशाला कुणाचा रागराग करायचा आहे, कशाला कुणाचा द्वेष करायचा आहे, कशाला कुणाचा तिरस्कार, आहे की नाही. प्रेम केलं तर प्रेमच मिळणार आहे. मग प्रेम करा की. तुम्हाला जर प्रेम पाहिजे असेल, तुम्हाला जर चांगल्या गोष्टी पाहिजे असेल, तर तुम्ही काय करायला पाहिजे? लोकांवर का तुम्ही एखाद्याला द्यायला लागला शिव्या, ती बाग माझी बाई किती चांगली शिव्या देते म्हणेल का? अरे एक शिव दिली की ते काय म्हणाल? तू तशी, मे बी तशीच, नाही का. आपण काय करतो? एक शिव दिली की 2-4 शिव्या देऊन रिकाम, आणि घरी आल्यावर काय म्हणतो? हा मे बी काही कमी नाही केलं. ते क्षणिक सुख झालं, तुम्हाला क्षणिक मिळतो, पण त्याच्यामध्ये समाधान मिळतं का? तुम्ही सांगा मला. घरी आल्यावर सगळ्या शिरादोरा ताईटच, मनस्ताप होतो, खाण्यात लक्ष नाही. घरी कुणी तेवढ्यात काहीतरी म्हणाव की मग तुम्ही त्याचं बी काय खरं नाही, आहे की नाही. का तर डोकं शांत नसतं. तर हे कशामुळे? की तिरस्कार आहे डोक्यामध्ये, द्वेष आहे, मत्सर आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टीमुळे काय होते? माणसाची सगळी मानसिक काय होती? शांती बिघडून जाते. माणसाला स्वास्थ्य लाभतं का याच्यामधून? नाही. म्हणून माणसाला जर जीवनामध्ये पूर्ण आहे तर काय करावं लागेल तुम्हाला? मनामधले विकार असे घ्यायचे की काढून टाकायचे, घ्यायचे की काढून टाकायचे. घेता येतील, काढता येतील का तसे? नाही. त्यासाठी बुद्धांचा धम्म जो सांगितलेला आहे, त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे ना, आहे की नाही, विशुद्धीचा मार्ग, अष्टांगिक मार्ग, पंचशील सांगितलेले आहेत. पंचशील सर्वसाधारण लोकांसाठी काय सांगितलेलं आहे? पंचशील सांगितले. पंचशीलाचं तुम्ही पालन करा, रोज रोज तुम्हाला ती वागायची सवय लागेल, बरोबर आहे. पुढचा मुद्दा आहे काय आहे?
निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. कशा कशातून निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे काय तुमच्या मनाने? ही एकटेच धम्म शिकते तिथं. निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे तो म्हणजे जे आपल्याला माहिती आहे तो मोक्ष म्हणतात ना, मुक्ती. मग हा मी सांगितल्यावर हा तुमच्या मनाने सांगतच नाही. निर्वाण म्हणजे काय? मुक्ती. बरोबर आहे, मुक्ती. निर्दोष जीवन. मुक्त कशातून व्हायचं आपल्याला? मुक्त कशातून व्हायचंय? विकारातून. बरोबर, जीवनातून मुक्त व्हायचंय का? बरोबर नाही ना. मग आपल्याला जो मोक्ष माहिती आहे ना, तो माहिती आहे. मुक्ती, सगळ्या ह्याच्यातून मुक्ती पाहिजे बाबा. मुक्ती मिळू द्या, नाही का? आत्म्याला मुक्ती, माणसाला मुक्ती म्हणतो की नाही आपण. ती विकारातून मुक्ती. बुद्धांनी कोणता मोक्ष, कोणतं निर्वाण सांगितलेलं आहे? विकारातून निर्वाण. निर्दोष जीवन. निर्दोष म्हणजे कुठलाही दोष आपल्या अंगी नसलेलं जीवन म्हणजे निष्कलंक निर्दोष. कोणीही दोष लावता आपल्याला कामा नाही, है की नाही? मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? ह्या दोषातून मुक्त म्हणजे बाहेर जायचंय. तर कसं जाणार? मग काय मार्ग आहे ह्या दोषातून बाहेर जाण्यासाठीचा? कोणता मार्ग आहे? बघा, एखाद्या माणसाचं मन जर जिंकायचं असेल तर त्याचा मार्ग कुठून? एखाद्याला चांगला तर नवीन नवरी आली, आहे की नाही? तिला नवऱ्याचं प्रेम मिळवायचं तर ती काय करते? मग चांगलं वागते, पण सगळ्यात महत्वाचं खाऊ चांगलं घालते. खाऊ घालते ना चांगलं. कारण माणसाच्या पोटातून मार्ग जातो म्हणतात ना, तो प्रेमाचा मार्ग. किंवा आपलंसं करायचं असेल तर माणसाला काय करावं लागतं? खायला. कारण माणसाला खायला लय लागतं. दुसरं कमी लागतं पण खायला जास्त लागतं. आणि तो मार्ग कुठून जातो? पोटातून. म्हणून ती चांगलं खाऊ घालते. बरोबर आहे. तसं मग आपल्याला जर निर्वाणाकडे जायचं असेल तर आपल्याला एक मार्ग आहे, तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. बरोबर आहे. निर्दोष जीवन जर जगायचं असेल, असे सहजासहजी निघणार नाहीत दोष. आपल्यामधले जे दोष आहेत ना, मग आपल्याला कशापासून मुक्ती पाहिजे? दुःखापासून मुक्ती पाहिजे, आहे की नाही? लोभापासून मुक्ती पाहिजे, आहे की नाही? म्हणजे मुळातलं काय आहे की दुःखापासून आपल्याला. मग दुःख कशामुळे होते आपल्याला? त्या गोष्टीपासून आपल्याला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे. बरोबर आहे. जन्म म्हणजे दुःख आहे. जन्म म्हणजे दुःख आहे. आजारपण दुःखच आहे. मरण दुःखच आहे. आरडलं तरी दुःखच आहे. ओरडलं तरी दुःखच आहे. बरोबर आहे. नवरी सासरी पोरगी चालली तरी दुःखच आहे. नांदून आली तरी पुन्हा जायची म्हणून दुःखच आहे. म्हणजे आनंद कुठं नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे सहज आपण शब्द वाईट बोललो तरी सुद्धा दुःख आहे. म्हणजे हे जन्मच दुःख आहे बुद्धांनी सांगितलेलं आहे की नाही? जन्म, जाती, जरा, व्याधी, आहे की नाही? हे सगळं काय आहे? दुःख आहे. आणि ह्याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल ह्याच्यातून. पण निर्वाण आपल्याला बघा, दुसऱ्या धर्माने, हिंदूंनी काय सांगितलेलं आहे? मेल्यानंतर मुक्ती मिळते, आहे का नाही? बरोबर आहे की नाही? पण बुद्धांनी सांगितलं जिवंतपणी मुक्ती मिळते. बरोबर आहे. निर्वाण तुम्हाला जिवंतपणे तुम्ही प्राप्त करू शकता. मग त्याच्यासाठी काय मार्ग दिलेला आहे? आर्य अष्टांगिक मार्ग दिलेला. आर्य अष्टांगिक मार्ग शिकले तुम्ही? शिकलात ना? सांगता येतील का? हो शिकल्या. हो सांगा. तुम्ही नका सांगू. सांगा आर्य अष्टांगिक मार्ग सांगा. तुम्ही नका सांगू. सांगा. सगळेजण धम्म शिकले ना? विशुद्धीचा मार्ग आपल्याला निर्वाणाकडे जायचंय. तो मार्ग तुमच्यासाठी पण आहे. हे एकटेच जाणार आहे का तिकडे? तुम्ही बी जाणार आहे ना, तुम्हाला पण जायचंय नाही की नाही निर्वाणाकडे? तर किमान तो मार्ग कोणता आहे? बरोबर आहे की नाही? बर, ठीक. आलं सगळ्यांना ऐकायला? सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प आहे की नाही? सम्यक कर्मांत. जे संकल्प केले त्याला कर्म पण करावं लागेल. आणि मग ते कर्म करण्यासाठी कशी जीविका असली पाहिजे? सम्यक आजीविका, आहे की नाही? सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी. बरोबर आहे. मग समाधी मार्गाला जायचं असेल
निर्वाणाकडे जायचं असेल आपल्याला तर ह्या मार्गातून तुम्हाला जावं लागेल. एकदम सोपं आहे. विषय तुम्ही शिकलेला आहात, त्यामुळे कसं जायचं स्टेप बाय स्टेप. एखाद्याच्या घरात जायचे, डायरेक्ट जाऊन काय उडी मारणार त्याच्या घरात नाही. पहिल्या पायरीवर जाणार, दुसऱ्यावर जाणार, तिसरीवर जाणार, चौथीवर जाणार, आहे की नाही. पण ज्या पायऱ्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जाणार. मग तसंच आहे की निर्वाणाकडे जर जायचं असेल आपल्याला तर स्टेप बाय स्टेप हा विशुद्धीचा मार्ग तथागतांनी सांगितलेला आहे. पुढचा मुद्दा आहे तृष्णा त्याग करणे म्हणजे आहे. तृष्णा त्याग करणे म्हणजे आता तृष्णा हे दुःखाचं मूळ आहे ना, आहे की नाही. तृष्णा म्हणजे काय? तहान, तहान, लोभ, आहे की नाही. तृष्णा म्हणजे तहान. मग तहान म्हणजेच काय? लोभ आहे. आता ती तहान कशा कशाची असते, लोभ कशा कशाचा असतो? कशाचा पण लोभच असतो ना. आता बघा, लग्नाला जायचंय आपल्याला, एखाद्याच्या लग्नाला जायचंय. अहो साडी घ्यायची, साडीच नाही. नवीन साडी घ्यायची, हो लग्नाला जायचंय, साडीच नाही. आणि कपाट उघडलं की अंगावर पडून जातील इतक्या साड्या. म्हणजे हे काय आहे? लोभ आहे ना, तृष्णा आहे की नाही, आहे की नाही. तृष्णा बरोबर आहे. एक घर आहे, दुसरा एक फ्लॅट घ्यायचा आहे दुसऱ्या पोरासाठी, आहे की नाही. एकच गळ्यातला हो मिनी गंटन जरा 2 तोळ्याचं घ्यावं म्हणते, आहे की नाही. तृष्णाच आहे ना. म्हणजे तृष्णा हीच काय आहे? दुःखाचं मूळ आहे. म्हणून लोक कुठल्याही गोष्टीवर, गरजांवर, आपल्या गरजांवर काय केलं पाहिजे? ताबा ठेवला पाहिजे. गरजा कशा? अनंत आहेत, अमर्यादा आहेत, त्याला काय मर्यादा नाही. परंतु त्याच्यावर नियंत्रण कुणी आणायचंय? आपण आणायचंय. कारण दुःखाचं मूळ हे काय आहे? तृष्णा आहे, अपेक्षा आहे. की नाही मिळालं की दुःख होतंय, है की नाही. मग तसं अपेक्षाच कशाला ठेवायची की हे मला मिळालंच पाहिजे. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं त्यांनी काय माणूस मरतंय का? मरतंय का माणूस? काहीच नाही मिळालं, पाणी आणि अन्न नाही मिळालं तर मरतं का? मरतं. साड्या नाही मिळाल्यावर, पाणी आणि अन्न जर नाही मिळालं तर माणूस मरतंय, बरोबर आहे. त्याच्या व्यतिरिक्त साड्या नाही मिळाल्या म्हणून मरतंय का? दागिने नाही मिळाले म्हणून मरतंय का? म्हणजे इतर वस्तू ज्या आहेत, ज्या गरजेच्या नाहीत, आहे की नाही, तर ह्या न मिळाल्यामुळं काही अडत नाही आपलं. म्हणून काय म्हणतात बुद्ध? लोभ, तृष्णा कमी करा, बरोबर आहे. 3 प्रकारच्या तृष्णा सांगितलेत बुद्धांनी, लिहा तुम्ही त्या. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा. तृष्णा त्याग केल्यामुळं काय होतं की माणसाला आनंद मिळतो. लक्षात घ्या, आहे त्याच्यामध्ये समाधान आहे. त्याच्यामध्ये जर आपण समाधान मांडलं, हां, तुम्ही सगळ्यात सिनियर आहात, तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की माणसाच्या गरजा संपत नाहीत. पण जे आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये जर समाधान मांडलं, आहे की नाही, तर त्याच्यामध्ये आनंद आहे. मनाला कसा मिळतो? आनंद मिळतो. आणि जर तुम्ही आहे त्याच्यात समाधान मांडलं तर तुम्हाला दुःख होणार नाही. मिळालं तर मिळालं, अनपेक्षितपणे जर मिळालं तर आनंदच आनंद आहे. पण नाही मिळालं तरी मन काय करायचं नाही, दुःखी ठेवायचं नाही. कारण ते आपल्याला 10 पारमितामध्ये पण सांगितलेलं, उपेक्षा पारमिता. झालाय का 10 पारमिता विषय? आता उद्या शिका तुम्ही की काय कसं असतं, आहे की नाही. उपेक्षा म्हणजे ती स्थिती तुमची पाहिजे. मिळालं म्हणून लय आनंद नाही झाला पाहिजे आणि नाही मिळालं म्हणून उगीच दुःखी नाही झालं पाहिजे. म्हणजे आता आपली अवस्था ही तरी पाहिजे ना, वयामानानुसार, अनुभवाने. तर बुद्ध म्हणतात की तृष्णेचं मूळ ही अपेक्षा आहे, तृष्णा आहे, लोभ आहे. तर ती काय करा माणसं तुमच्या मनामधून, ठीक आहे, हे असंच आपल्याला काय करायचं आहे, जीवन सुचिता राखायची कशी, ह्या अशा मार्गाने जायचंय. मुक्ती मिळवायची, विकार काढायचे. म्हणून सगळ्यात आधी काय सांगितलं की जे विकार आहेत मनामधले ते काढा, हळूहळू निघून जातील, बरोबर आहे. आणि मग तुम्ही निर्वाणाच्या मार्गाकडे जा. निर्वाणाचा मार्ग सांगितलेला आहे, आर्य अष्टांगिक मार्ग, आहे की नाही. त्या मार्गाने आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. आता पुढचा मुद्दा आहे की सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. आता सर्व संस्कार अनित्यच आहेत ना, बरोबर. काही नित्य आहे का? असं टिकणारं काय आहे का? काय
नाही ना, बरोबर आहे. आता मी कायमची राहणार आहे किंवा तुम्ही कायमचं राहणार आहे. ह्या पृथ्वी तलावर ज्या काही वस्तू निर्माण झालेल्या आहेत, आहे की नाही, आहे की नाही, काही नैसर्गिक निर्माण झालेल्या आहेत आणि काही माणसाने निर्माण केलेल्या आहेत. मग सगळं आता तुम्ही सांगा, सर्व अनित्य काय की माणूससुद्धा अनित्यच आहे, बरोबर आहे. जर काही बदलणारच नसतं, परिवर्तनशील जर काही नसतंच तर काय झालं असतं. जर परिवर्तनशील, माझा लई स्वभाव खडूस आहे आणि परिवर्तन हा नियम नसताच तर मी तशीच राहिले असते ना, बरोबर आहे. किंवा परिवर्तन नसतं तर मी लहानपणी जन्माला आले तर मी लहानच राहिले असते, मोठी झाली असते का, तरुण झाले असते का, नसते झाली की नाही, बरोबर आहे. मग हे परिवर्तन हे गरजेचंच आहे आणि हे सत्य आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. पण परिवर्तन चांगलं असेल तर ते आपल्याला रुचतं आणि वाईट असेल तर ते बरोबर आहे. पण ही सर्व संस्कार आहेतच, चांगले पण असतात, वाईट पण असतात. पण ह्या पृथ्वी तलावर प्रत्येक गोष्ट घडणारी जी आहे ती बदलणारी असते. निसर्गामध्ये ते माती दगडसुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा क्षणाक्षणाला माणसामध्ये सुद्धा बदल होतो, बरोबर आहे. आणि हा जो संस्कार आहे ते अनित्य आहे हे मानायला पाहिजे तुम्ही, बरोबर आहे. आता जन्म झाला आहे, तरुण झाले, पण मरण नको बाई, मरायलाच नको असं वाटतं की नाही आपल्याला. मग तुम्ही सांगा, परिवर्तनशील नसतं ना, अनित्य नसतं तर माणसं मेलीच नाही, जन्माले मोठी झाली, म्हातारी झाली, पण मेलीच नाही तर किती गर्दी झाली असती, सगळे रेलचे ट्रॅफिक जाम, आहे की नाही, हालायला झुलायला जागाच नाही, बरोबर आहे. मग परिवर्तन गरजेचं आहे की नाही. आणि ह्या अनित्यता आहे तेच बरं आहे की नाही, बरोबर. हे ॲक्सेप्ट करायचं, हे मान्य करायचं, म्हणजे ह्याला काय म्हणतात, धम्म म्हणतात. काय म्हणतात, सत्य स्वीकारणे, जे आहे चांगलं असो वाईट असो ते स्वीकारणे म्हणजे काय आहे, मनाला आपल्या ते तसं सांगणे आणि ते ॲक्सेप्ट करणं म्हणजे काय आहे. माणसं जर मेली नसती ना तर तुम्हाला सांगते माणसाने माणसाला खाल्लं असतं, खाल्लं असतं की नाही, बरोबर आहे. आपल्या घरामध्ये तरण्याचं म्हातारं माणूस झालं, थोडे दिवस म्हातारं माणूस राहिलं तर थोडे दिवस सेवा करतो ना, मग काय म्हणतो, आपल्याला कंटाळा आला म्हणून काय म्हणतो, कवर तिष्ठत राहायचं बाया, मुक्ती मिळालीच बरं, गेलेलंच बरोबर आहे की नाही. मग ते आई असं द्या, बाप असं काही करायचं नसतं त्यांचं, म्हणून काय म्हणतं, कवर म्हणजे त्रास नको, पटकन गेलेलं बरं म्हणतं की. म्हणजे तुम्ही तुमच्या मनासारखंच आहे की नाही. आता करायचे चांगलं आहे तर मग माझ्या आहे, माझ्या आयुष्याला पुरावं, नवरा चांगला आहे तर माझ्या नवऱ्यासारखा नाही, पण जो जर कुजतच पडलं जागेवर तर ते बाई नको, असलं रोज रोज करण्यापेक्षा हो का एकदाच बरंच तेव्हा मात्र मान्य करता आणि ते त्याचं संस्कार आहे ना ते मात्र मान्य करता, आहे की नाही. म्हणजे हे संस्कार सगळे अनित्य आहेत हे मान्य करणं म्हणजे काय, म्हणजे हे कसं, तुमच्याच उदाहरण तुम्हाला दिलं म्हणजे लवकर दम्म कळतो, आहे की नाही. ना तर बुद्धांच्यात भाषेतला दम्म काय होतंय, जरा अवघड जातो, कठीण जातो, म्हणून तुमचा दम्म. आता कसं आहे, तुम्हाला दम्म शिकायचं आहे, तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्हाला तो दम्म आचरायचा आहे, बरोबर आहे. म्हणून तुमचं तुम्हाला सांगितलं म्हणजे कळेल बाबा ही तर लगेच कसं काय. आणि ती त्याचा संस्कार, घरी गेले की आता म्हातारी माणसं दिसतात लगेच बरोबर आहे की नाही. हा, पुढचा पॉईंट आहे, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे की कर्म ही नैतिकता काय आहे, चांगलं कर्म म्हणजे नैतिकता आहे, बरोबर आहे की नाही. आणि वाईट जे जे असेल ते चुकीचं आहे, अनैतिक म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग तुम्ही सांगा मला की आपण कर्म कसं करायला पाहिजे. हां, कुशल कर्म सप्प पापस्स करणं कुशलस्स उपसंपदा, म्हणजे कुशल कर्म सगळ्या पापापासून अलिप्त राहून आपल्याला कुशल. बघा ही अख्ख्या ह्या 2 वाक्यामध्ये सगळ्या धम्माचा सार आहे, लक्षात घ्या. आणि छोटंसं आहे आणि रोज रोज कर्म करायचं. मी कुशल कर्म काय करते माहिती का, मी जर गाडीवर चाललेले असले तर महिला कोण कोण चाललेले असतात गडबडीत, कुणी विद्यार्थी चाललेलं असते, कुणी लई मोठी बॅग घेऊन चाललेलं असते, मी म्हणते सोडू का, जाता जाता मी जाते ना, जिथवर जायचं तिथवर सोडायचं. तर त्या माणसाला इतकं भारी वाटतं ना, त्या बाई असू द्या विद्यार्थी असू द्या, त्याला वाटते गॉड ब्लेस यू. मला एकदा एक बाई म्हणली गॉड ब्लेस यू, मला किती भारी वाटलं, कोण कोणाची मी सोडलं, आहे की नाही. आणि म्हणले तुमच्यासारखं कोण नसतं हो, असं नाही का.
घरी चालले होते, एकदा एक पोरगी लई वजं घेऊन चालली होती. म्हणलं बाळा कुठं जायचं? इथे म्हणलं सोडू का तुला? मग ती वजं म्हणलं एवढं कशाला आणलं? म्हणली विद्यार्थी आहे मी, शिकायला. म्हणलं काही लागलं तर मला सांग. आणि तिच्या घरापर्यंत सोडलं. मग तिला किती भारी वाटलं, तिचं दुखायचं तिथवर कमी झालं की नाही. हे कुशल कर्म आहे. म्हणजे जे जे तुमच्याच्याने सहजासहजी शक्य आहे ते तुम्ही कुशल कर्म करू शकता की, आहे की नाही. आता एखाद्याच्या लेकराला आपण आपल्या लेकराला खाऊ घालतोय, बरोबर आहे, आणि शेजारच्याच आलं की हे झाकून ठेव पुन्हा, आहे की नाही. मग साधं खायचं असलं तर म्हणतंय की धर रे तुला बी एक घास, पण बदाम काजू ॲपल असलं तर नाही का परत खाऊ घाला असं करतं की नाही आपण. पण आपलं लेकरू तसं लोकांचं बी दिलं तर काय होतंय, त्या लेकराला किती बरं वाटेल. ज्या लेकरांना भेटत नाही त्यांना जरी एक बदाम जरी दिलं तर किती चांगलं वाटेल. पण आपलं मन होतं का तेव्हा ती किंमत दिसते आपल्याला तिथं, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे मन नाही का, मन आपलं जे आहे ना ते निर्मळ असायला पाहिजे, चित्त शुद्ध असायला पाहिजे, पवित्र असायला पाहिजे. मनात कुठल्याही प्रकारचा मळ असायला नाही पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे धम्म आहे हो, रोज जगण्यामध्ये धम्म आहे. उगाच हित भाषण करून तिकडं नाही करण्यामध्ये धम्म आहे का? नाही. मी किती चांगलं सांगितलं आहे की नाही. आता काय झाले, मला वाईट करताच येत नाही, मला वाईट बोलताच येत नाही. लोक म्हणायला लागले ही बाई ना लय गोड बोलती बघा. आता चांगलं नाही का गोड बोलती ती? म्हणते ही ना गोड बोलून काम करून घेते. आता गोड बोलूनच काम करतील ना लोक, बरोबर आहे का. आता मी जर म्हणलं हां नीट बसा बरं, नीट बसा की आणि ताई जरा सरळ बसा ना, असं जर म्हणलं तर तुम्ही पटकन बसा. पण मी जर म्हटलं नीट बसा, आता एवढ्या मोठ्या झाल्या तुम्हाला कळत नाही का, असं जर तर कसं वाटेल सांग, है गे. पण मी धम्म शिकते ना, मग मी काय म्हणणार, ताई सरळ जर बसलात ना अजून छान वाटेल, जरा आराम पडेल, है की नाही. म्हणजे तेच असतं, पण थोडंसं गोड. पण लोक काय म्हणाले ही ना लय गोड बोलते. आता चांगले गोड बोलल्याने बी लोकांना वाईट वाटतं, आहे की नाही. म्हणजे अशा तऱ्हेचे लोक असतात. धम्म तेवढा आचरायचा पण नाही आहे, खूप आवड आहे. पुढचा मुद्दा काय, कर्म कसं करायचं, मग कुशल कर्म करायचं, आहे की नाही. आणि हे मानायचं की कर्म हे सगळ्या गोष्टीचा आधार आहे. कारण आज जर तुम्ही घरामध्ये वागत असताना, बघा घरामध्ये वागत असताना तुम्ही तुमच्या सासूला जर चांगली वागणूक दिली, तुम्ही तुमच्या सासऱ्याला जर चांगली वागणूक दिली तर तुमची मुलं मोठी होताना ते बघतात, बरोबर आहे. मग तेच मूल मोठे झाल्यानंतर त्याच्या लक्षात राहतं की माझ्या आईवडील माझ्या आजी आजोबाची अशा पद्धतीने काळजी घेत होते. आणि मग मला सुद्धा त्याला सांगायला नाही लागणार की बाबा तू आम्हाला सांभाळ. त्याला ते आपोआपच त्याच्या मनावर संस्कार बसून जातोय की ही आईवडिलांची सेवा अशी करायची असते. जेवण अगोदर झालं की अगोदर आईवडिलांना द्यायचं असतं, उठलं की आधी आईवडिलांच्या पाया पडायचं असतं, सासू सासऱ्यांची सेवा करायची असते. हे मुलांना दिसतं आणि मग त्याला तुम्हाला सांगावं लागत नाही की मला सांभाळा बरं का म्हातारपणी, ते आपोआपच शिकते. पण तुम्ही जर असं ताप जोरात देऊन दिलं, हेचं काय रोजच आहे बाया, डोक्याला ताप आहे असं जर म्हणलं तर मुलगा तेच ऐकतंय की नाही. बरं ती मुलगा आत्ताच नाही बरं का, पोटात 7वा महिना आहे की नाही तेव्हापासून ते सगळं ऐकत असते. तुम्हाला वाटतं ते आतमध्ये बेडमध्ये गेले की तुमच्या कशीचं, तुम्हाला वाटतं आपण दोघंच आहे. आणि ती काय करते, हळूच आतून कांटाव करूनच असते, संध्याकाळ झाली आता काय चाललंय ऐक असं. आणि मग ते तिथूनच ऐकायला सुरुवात होते आणि जन्मलं की ती तसं वागायला सुरू करतोय. आणि तुम्ही काय म्हणता, कुणावर गेली पैकी. आता ह्या आम्हीच तुम्हाला विचारायचं, तुम्ही काय म्हणता कुणावर गेली की. मग बाप काय म्हणतो आईवरच गेली, आणि आई काय म्हणते बापावरच गेली. मग चांगलं असलं तर म्हणते माझ्यावरच गेलं, आणि वाईट असलं का म्हणतात त्याच्यावर गेलं. पण हे विसरतात की त्या दोघांच्या कामाचा परिणाम हे आहे की नाही, ते विचारांचा परिणाम, ते बोलता येते ते विचारांचा परिणाम आहे. तुम्ही कसं बोलता, कसं वागता, कसं राहता, कसं काय विचार करता, तुम्ही काय विचार करता हे सुद्धा त्याच्या मेंदूवर बिंबलं जातंय. म्हणून तुम्ही चांगलंच विचार करा, चांगलंच बोला, चांगलंच वागा. काय वाईट आहे की नाही. खरं येत नसेल नाटकं करा, किमान नाटकं तरी करा. खरं वागता येत नसेल किमान मी किती चांगली ॲक्टिंग करू शकते हे तरी स्वतःला समजवा, आहे की नाही. पण वागायला शिका. धम्म हा सांगण्यामध्ये नाही तर तो काय आहे, आचरणामध्ये आहे. आता आपल्याला काय पुढे शिकायचं आहे, अधम्म म्हणजे काय. आता हे सगळं झालं चांगलं चांगलं, आहे की नाही. धम्म सगळं चांगलं चांगलं झाले की नाही. आता हे जर तुम्ही धम्म आचरला तर तुम्हाला कोणी वाईट म्हणेल का, म्हणेल का, म्हणेल का नाही.
मग म्हणा ना, चांगलं म्हणायला काय जाते जोरात, आहे की नाही? हां, लिहा पुढे. अधर्म म्हणजे काय सांगू का? अधम्म म्हणजे दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म. आता ते तेवढे लिहित बसण्यापेक्षा दैवी चमत्कृतीवर विश्वास असल्या, मग तुम्हाला माहितीच आहे की ते अधम्म आहे. ते सगळंच वाक्य असं लिहिण्यापेक्षा, वेळ जाण्यापेक्षा आपला, नाही का? दुसरा मुद्दा लिहा. ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. आता आपण स्पेशल मुद्द्याचं विश्लेषण करण्यापेक्षा आपण 2-4 मुद्दे एकत्रच विश्लेषण करू, कारण तुम्ही पण हुशार आहेत आणि मी पण हुशार आहे की नाही? लिहा. ब्रह्मसायुज्यावर आधारित धम्म म्हणजे अधम्म. ब्रह्मसायुज्य म्हणजे ब्रह्म आहे, नाही का? ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म म्हणजे अधम्म. म्हणजे हे सगळं ईश्वर, चमत्कार, होम हवन हे सगळं एकत्रच आलं, आहे की नाही? पण तुम्हाला ते समजण्यासाठी, कारण कोणी कोणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतं ना, ते म्हणून ते तसं गेलेलं आहे. पुढचा मुद्दा लिहा की आत्म्यावर विश्वास हा अधम्म. ईश्वर आला की सगळ्या ह्या गोष्टी आल्याच तिथं. ब्रह्म आला, नाही का? होम हवन आलं, कर्मकांड आलं, किंवा सगळ्याच गोष्टी आल्या. लिहिलं. आत्म्यावर विश्वास हा अधम्म. पुढेला यज्ञ यागावर विश्वास हा अधम्म. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म म्हणजे अधम्म. काल्पनिक अनुमान. आणि पुढचा मुद्दा आहे धर्मग्रंथाचे केवळ पठण करणे म्हणजे अधम्म. म्हणजे मी आत्ता सांगितलेलं, नाही का? नुसतं सांगायचं आणि करायचं काहीच नाही, केवळ धर्मग्रंथाचं पठणच. आता मी कसं सांगितलं, सब्ब पापस्य करणं कुशलस उपसंपदा. मी अर्थ पण सांगितला ना, का नुसतंच आता मी हुशार आहे म्हणून सब्ब पापस्य करणं कुशल असं सांगितलं का? मग तुम्हाला काहीच कळालं नाही. पण मीच लय हुशार आहे म्हणून मी काय केलं, नुसतंच पठण केलं, पण त्याचा अर्थ मात्र तुम्हाला सांगितला नाही. असं होऊ नये. लिहिलं. धर्मग्रंथाचे केवळ पठण करणे म्हणजे अधम्म. आणि शेवटचा मुद्दा आहे धर्मग्रंथ प्रमादातीत खरे आहेत असे मानणे म्हणजे अधम्म. ही लिहायची सवय नसल्यामुळे काय होते, मग रोज अभ्यास केला पाहिजे ना. काही काम आहेत का तुम्हाला? आता सगळ्याजणी सासूच दिसतात मला इथं, सुना कमी दिसतात, आहे की नाही? सासाच आहेत ना सगळ्या इथे, सासवाच आहेत. सुना कुठे गेल्या? हा, सगळ्या तर नाहीत नक्कीच. काहीच ना. कुणाकुणाची सून जॉबला जाते? 3च. आणि बाकीच्या सुना कुठे? 4. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, तुम्ही धम्म शिकायला आल्या, तुम्ही चांगलं शिकायला आल्या ना, बुद्ध काय धम्म काय, तर सगळे घरदार खरटून आणायला पाहिजे होतं की नाही? हे चला ग धम्म उपाशिका शिबिर आहे, केंद्रीय शिक्षिका येतात, चांगलं सांगतात. असं का नाही आणलं तुम्ही त्यांना? लग्नाला जायचं असतं तर सगळे गेले असते. एखाद्याचा बड्डे असतं तर का, तर सगळे फॅमिली गेल्यावर जरा कार्यक्रमाची शोभा, लोक काय म्हणतील, नाही का? जरा सगळे मिळून आले की छान दिसतंय ना, फ्रेम. बरोबर आहे. मग विहारात येताना कसं एकटंच, तर हे चुकीचं आहे. हा धम्म तुमच्या आचरणामध्ये पाहिजे की बाबा कुठंच नका जाऊ, आहे की नाही? कुठं नाही गेलं, लग्नाला नाही गेला तर ती लग्न लावायचं थांबतं का? नाही ना. बड्डेला गेला नाही, त्यांचा बड्डे थांबतो. मेलेला माणूस जरी तिथं जरी नाही गेलं, ती काय उठून बसतो का? कुठं गेल्या, आल्या नाहीत म्हणा. अडतंय का काय तुमच्या वाचून? कुठे नाही की नाही अडत? मग जिथं नाही तिथं जातं. तुमच्या वाचून काही अडत नाही, कोण विचारत बी नाही तुम्ही नाही गेला, काव नाही आले, येते का घरी कोण विचारत? मग तरी बी आवडीने जायचंच. आणि विहारात लोक विचारतात तुम्ही काव नाही आल्या, घरची सून का नाही आणली, नातवंड का नाही आलं? तुम्हाला नाही वाटत का त्यांनी 4 शब्द ऐकावं? आणि घरातलं वातावरण तुम्हाला जर नीट करायचं असेल, घरामध्ये सुख शांती पाहिजे असेल, तर सुना अगोदर तुमच्या विहारामध्ये पाहिजेत, तुमचे नातवंड विहारामध्ये
पाहिजेत. हे तुमच्या घरामध्ये धार्मिक संस्कार रुजवण्यासाठी. आता तुमचं कोण सासूचं असं बी कोणी ऐकतच नाही, मग तर तुम्हीच शिकणार, तुमचं कोण घरी ऐकणार आहे की नाही? हां, समाधान. पण समाधान आहे, पण ते वातावरण बदलायचं आहे आपल्याला. नुसतं समाधानासाठी विहारामध्ये यायचं नाही, तर धम्माचा प्रचार आणि प्रसार समजून घ्यायचं आहे. धम्म, अधम्म आणि सद्धम्म. धम्म म्हणजे काय करायचं आहे? आचरण करायचं आहे. अधम्म म्हणजे काय करायचं आहे? चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. सद्धम्म म्हणजे काय? जे जे आपण चांगलं ग्रहण केलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं आणि ते करायला काय करायचं? आपल्याला प्रवृत्त करायचं. बरोबर आहे? अशा पद्धतीचं आपल्याला शिकायचं. ठीक आहे, आता आपल्याला कळत नाही, आपला समाज भोळा आहे, अडाणी आहे की नाही? नाही, मला वाटलं तसं. अच्छा, ठीक आहे. आपण तुम्ही मी कशाला म्हणू आहे की नाही? मला तर बिचारा समाज भोळा दिसतोय, महिला भोळ्या दिसतात, अडाणी आहेत, कळत नाही हो. कसे नटायला? शिक्षणाने. अच्छा, बोलण्याने, आगाऊ बोलण्याने, चांगलं बोलणे ऐके नाही. म्हणजे माझा अनुभव म्हणते बरं का मी, लोक आगाऊ बोलण्यामध्ये हुशार झाले, नटायला हुशार झाले, ऐके नाही. जिथं नाही तिथं काय काय करायला हुशार झाले, पण जिथं जे करायला पाहिजे ते मात्र लोक करत नाहीत. मग तिथं म्हणतात समाज जरा अज्ञानी आहे की नाही? लिहा, पहिला मुद्दा लिहिला. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म आहे. आता बुद्धाने हे दैवी चमत्कार, हे बघा, चमत्कार जगामध्ये घडतात का? तुम्ही मला सांगा, घडतात का चमत्कार? चमत्कार जर घडायचे असते तर आत्ताचंच उदाहरण आपण घेऊ की कोरोना आला. कोरोनामध्ये चमत्कार देवाने करायला पाहिजे होते, कुणीतरी चमत्कार करायला पाहिजे होते. चमत्कार झाले का? नाही झाले. देवाला कुलप लावून मंदिरं बिंदिरं, बरं आपल्यासाठी नाही, किमान त्यांच्या तरी भक्तांसाठी, आहे की नाही? मग झाला का चमत्कार कुठे? माणसानेच नीट केलं. कुणी नीट केलं? डॉक्टरांनी. डॉक्टरच आपल्यासाठी देव होते, त्यांनीच कष्ट घेतलं, त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि माणसाला वाचवलेलं आहे. मग जगामध्ये चमत्कार वगैरे काही नाही. मनाने काहीच होतं का हो? इथे होतं का? नाही, माणसाला करावं लागतं. बाबासाहेब काय म्हटले की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जोपर्यंत आता ह्या मूर्त्या बिर्त्या आहेत ते कोण बनवतं? मूर्त्या कोण बनवतं? मूर्तिकार कोण असतो? माणूस असतो. कम्प्युटर कोण बनवतं? माणूसच. बरोबर आहे. म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू माणूस बनवतोय. माणूस दगडामध्ये देव करतो, मूर्ती करतो, त्यालाच ते हळदी कुंकू लावतो आणि त्यालाच पाया पडतोय, देवा मला. कसं हे? त्यांनीच बनवलंय. दगडातूनच त्यांनीच मूर्ती कोरली, तीच ठेवली. बरोबर आहे. कोरताना बसलाय त्याच्यावर, लाद दिली त्याला, काहीच नाही, दगडच आहे आणि त्यांनी ठेवलाय, त्याला हळदी कुंकू लावलंय आणि त्याच्यापुढे वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्यालाच पाया पडत बसलाय. अजून येड्याचा बाजार आहे की नाही? बरोबर आहे. चमत्कार आहे का? माणूसच माणसाच्या जीवनाचा शिल्पकार आहे की नाही? स्वतःला काय करायचं असेल तर तुम्हाला तारायला दुसरं कोणी येणार आहे का? आपणच आपल्यासाठी स्वतःसाठी करू शकतो. बरोबर आहे. जगातली प्रत्येक वस्तू ही माणसाने बनवलेली आहे. म्हणजे माणूस एवढा ताकदवर आहे, माणसासारखा हुशार प्राणी या पृथ्वीतलावर दुसरा नाही. जनावर आणि माणूस, बरोबर आहे. फक्त जनावराला कळत नाही काय करायचं आणि काय नाही, माणसाला ते कळतं, कारण माणसाकडे सद्सद्विवेक बुद्धी आहे. बरोबर आहे. म्हणून जगात चमत्कार वगैरे काही सुद्धा नाही आहे. इतर सगळे तत्ववेत्ता विद्वान लोकांनी सांगितलं चमत्कार हे अशा पद्धतीचे, तशा पद्धती. बुद्धाने मात्र त्याचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे. बरं, त्याच्यावर खंडन करायचं, बुद्धाने का खंडन केले त्याचं? तर बुद्ध म्हटले की त्याच्या पाठीमागं त्यांचा उद्देश काय होता की माणसाला बुद्धिवादी बनवायचं होतं त्याला. बरोबर आहे. का बुद्धिवादी बनवायचं होतं? की बाबा ते चमत्कार जर नाही म्हटलं तर तो स्वतः बुद्धी लढवल ना थोडासा. का नाही चमत्कार? कसं नाही, आहे की नाही? कारण शोध करायला लावायचं होतं माणसाला. काय करायचं होतं? बुद्धिवादी बनवून. शोध ही गरज ही शोधाची जननी आहे की नाही? जेव्हा माणसाला गरज वाटते ना तेव्हा माणूस जिथून नाही तिथून रस्ता काढतो आणि त्याला शोधतो. बरोबर आहे. प्रत्येक जगातले शोध कुणी लावलेले आहेत? माणसाने लावले. मग बुद्धांनी जेव्हा खंडन केलं तेव्हा बुद्धांचा एकच उद्देश होता की बाबा हे खरं नाहीच आहे. मग तुम्ही विचार करा. माणूस त्याच्यावर विचार करेल की बाबा जगामध्ये चमत्कार नाही, जे काही करायचे ते तुला करायचं आहे. मग माणूस त्याच्यावर बुद्धिवान बनत होता माणूस, आणि ती शोधायला लागत होता. चिकित्सक बुद्धीने तो काय करत होता? शोधत होता. म्हणजे जगामध्ये चमत्कार आहे का? नाही. आपण जे करेल तेच होणार आहे. दुसरं काय आहे? ईश्वरावर विश्वास ठेवणे हा अधर्म आहे. आता ईश्वर आहे का? मी सांगितलं ना, आता दगडामध्ये देव आहे. बरोबर आहे. माणसामध्ये देव आहे, दगडात आहे का? नाही. बरोबर आहे.
आता तुम्ही सगळे हुशारच आहे. देव जर कुठं असता, बरोबर आहे, बाबासाहेबांनी 1956ला 22 प्रतिज्ञा दिल्या आणि बाबासाहेबांनी काही कोणाच्या कानामध्ये सांगितलं का? नाही. ज्या तुम्ही आत्ता घेताय ना ती बौद्धांची काय आहे? आचारसंहिता आहे. 22 प्रतिज्ञा म्हणजे की बाबा मी ब्रह्म विष्णू यांना देव मानणार नाही, गौरी गणपती रामकृष्ण आहे की नाही, देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही, बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, खोटा आणि खोडसार प्रचार होईल, आणि मी बुद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणते आचरण करणार नाही, मी ब्राह्मणाच्या हातून कोणतेही क्रियाकर्म करून घेणार नाही, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार. ह्या ज्या 8 प्रतिज्ञा आहेत ते बुद्ध बाबासाहेब काय म्हटले? हे तुम्हाला करायचं नाही. बरोबर आहे, करायचं नाही का? ह्यांचं ना आपलं काही भावकी होती का? होती का? त्यांचं ना आपलं काही भांडण होतं का? ती काय आपल्या बांधाला आहेत का? नाही की नाही. मग बाबा ह्यांनी आमच्यासाठी काही स्टँड घेतलेला नाही, हे आमच्यासाठी कधी उभे राहिलेले नाहीत. मग ते असले जे आहेत त्याच्याकडे राहू द्या, आमचे आहेत का? आमच्यासाठी कधी आले का? नाही ना. आज मी इथं विषय सांगून गेले, उद्या रस्त्याला दिसले, मला ठेच लागली तर तुम्ही म्हणाल त्या ताई आहेत बघा, काय झालं होतं आहे की नाही. मग आता जर माणसाची 1 दिवसाच्या ओळखीने जर माणूस विचारपूस करत असेल, माणसाच्या माणूस जवळ येत असेल, तर हजारो वर्षापासून म्हणतात वरून सगळं बघतोय. कुठं बघत होता वरचा? खाली इथं एवढा अन्याय चालला होता, छळवणूक चालली होती, पिळवणूक चालली होती, तरी माणसावर एवढा अन्याय झाले तरी त्यांनी काही केलं का? नाही केलं. मग त्यांचं ते नाहीच केलं. आपल्यासाठी ज्यांनी केलं नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही देवपूजा कशाला त्याला मिठ्या मारून बसताय? त्याची कशाला पूजा करताय? कशाला त्याच्यामध्ये पैसे घालवताय? तुमच्या मुलांवर कशाला ते संस्कार घालवताय? तो कधी उठून बसतो का? ज्या देवाला स्वतःला आंघोळ करता येत नाही, कोण आंघोळ घालतं देवाला? तुम्हीच. कपडे कोण घालतं त्याला? तुम्हीच. हळदी कुंकू कोण लावतं? ह्या जागेवरचं त्या जागेवर कोण बसवतं? मग ज्या देवाला तुम्हाला सांगा कपडे घालता येत नाही, आंघोळ करता येत नाही, स्वतःचं स्वतः खाता येत नाही, देव कधी खातच नाही, तुम्ही त्याच्या पुढे ठेवता आणि पुन्हा राहिलेलं देवाचा प्रसाद म्हणून तुम्हीच खाता. ठेवतावी तुम्ही, खातावी तुम्हीच. मग जे स्वतःचं काही करू शकत नाही असा देव आपल्याला मान्य आहे का? नाही. कधी दिसलाय का तो? नाही. म्हणून मग बुद्ध म्हणतात की देवावर विश्वास ठेवणे हे ईश्वर आहे, हे मान्य म्हणजे काय आहे? अधम्म आहे. बरोबर आहे की नाही. पुन्हा मग ब्रह्म साविजावर म्हणजे ब्रह्म आहे, ब्रह्म आहे की नाही. ब्रह्म विष्णू सांगितले ना पहिल्या प्रतिज्ञेवरच की कुठंतरी देव आहे आणि त्याच्यामुळे ही पृथ्वी आहे किंवा त्यांनी निर्माण केलेली आहे. तर हेच बरोबर आहे का? माझी आई लहानपणी म्हणायची ही पृथ्वी आहे ना सापाच्या फण्यावर उभी आहे. मी म्हणलं आई केवढा आहे साप? एवढी पृथ्वी उभी आहे म्हटल्यावर मला वाटायचं आई साप हल्ला बिल्ला तर? मला प्रश्न पडायचा. आई म्हणायची सापाच्या फण्यावर आहे. मी म्हणायचे फणा केवढा असेल? आणि ती जर हल्ला बिल्ला त्याला कटाळा बिटाळा आला तर मग सगळे पडायचे खाली. म्हणजे तर्काचा विचार आहे की नाही. मग उगीच विश्वास ठेवायचा का आपण की असं असं आहे म्हणून? मग ब्रह्म आहे का? त्यांनी विश्व निर्माण कुणी केलं? माणसानेच निर्माण केलं. काही निसर्ग निर्मित गोष्टी आहे आणि बाकी सगळं काय केलेलं आहे? माणसाने निर्माण केलेलं आहे. तुम्हाला दिसतंय, तुम्हाला सगळं माहिती आहे. आपल्याला त्याच्यावर जास्त बोलायची गरज आहे का? आता आपण शहाणे झालेलो आहोत. आणि मला एकच कळतं बाबा की बुद्धाने सांगितलंय बुद्ध हे जगातले आहे का नाही सर्व ज्ञानी होते. ते बुद्धांच्या नंतर कुणी झाले का? बुद्धांच्या अगोदर बुद्ध झाले 27, पण एकच सम्यक संबुद्ध जो अर्हत पदाला गेले. बरोबर आहे. जीवनमुक्त सगळ्या विकारापासून मारावर विजय होऊन ते सम्यक संबुद्ध झाले. बरोबर आहे. मग ते बुद्ध सांगतात आणि जगातला एकमेव विद्वान माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ते सांगतात तुम्हाला की हे करू नका, तरी तुम्ही त्यांच्याहून विद्वान हळूच का होईना करतेतच. थोडं तरी मनात कुठंतरी हायच हे मग चाललंय का? आहे की नाही? बरोबर आहे का? कुठंतरी असतंच ना मनात आपल्या की हे कसं काय? ती विज्ञान आहे हो. अभ्यास करा. त्यासाठी बाबासाहेब म्हटले शिका. शिका म्हटले ना बाबासाहेब. शिकल्याशिवाय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे की नाही. शिक्षणाने माणूस प्रज्ञावान बनतो. बरोबर आहे. शिक्षणाने माणूस चारित्र्यवान बनतो, निष्ठावान बनतो, धैर्यवान बनतो. बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रज्ञा येते माणसाकडं. प्रज्ञा शहाणपण येतं. ज्या ज्या गोष्टीपासून तो शिक्षणापासून वंचित आहे, ज्या ज्या ज्ञानापासून वंचित आहे, तो काय होतो? त्याला ज्ञान मिळतं. कशामुळे मिळतं? शिक्षणामुळे. म्हणून शिक्षण फार गरजेचं आहे आणि आपण शिक्षण घ्यायला पाहिजे. मग सगळ्या प्रकारचं जगामध्ये अनेक प्रकारचं शिक्षण आहे, तर ते शिक्षण आपण घेऊन शहाणं झालं पाहिजे. किती दिवस आपण अज्ञानीच राहणार आहोत? किती दिवस आपण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहणार आहोत? देव आहे, ते चमत्कार आहे, ब्रह्म आहे? नाही हो, कुणी सुद्धा नाही. बाबासाहेब म्हटले नाही एकच. बाबासाहेब म्हटले नाही हे सगळं नाही करायचं, विषय सुटलाच. बाबासाहेबांच्या पेक्षा तुम्ही विद्वान आहे का?
नाही. आणि जे बाबासाहेबांना गद्दार लोक आहेत, मग त्यातले आपण असेल, मग आपल्यासारखं गद्दार कुणीच नाही. जो बाबासाहेबांना बेईमान आहे जगामध्ये, तो कुणाला सुद्धा प्रामाणिक असू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून कुठलीही दैवावर विश्वास ठेवणं किंवा कर्मकांडावर विश्वास ठेवणं, यज्ञयागावर विश्वास ठेवणं, की एखाद्याला यज्ञ केलाय आणि मग तुम्हाला काहीतरी मिळेल, आहे की नाही, काहीतरी एखाद्याचा जीव घेतलाय, एखाद्याचा जीव घेतलाय तर तुम्हाला पापाशिवाय दुसरं काय मिळणार आहे? पुण्य मिळालं आहे का? की मला हे प्राप्त होण्यासाठी मी दुसऱ्याचा बळी घेणं, दुसऱ्याचा जीव घेणं हे कितपत योग्य आहे? सर्वसाधारण लोकांना पण कळतं, लहान लेकराला पण कळतं. एखाद्याचा जीव घेतल्यामुळे, एखाद्याला बळी दिल्यामुळे, यज्ञ केल्यामुळे कुठल्याही गोष्टीची प्राप्ती होत नाही. उलट त्याच्यातून अशांती मिळते, माणसाला अस्वस्थता मिळते, शांती मिळत नाही, समाधान त्याच्यातून मिळत नाही. म्हणून पुढचा मुद्दा पण तोच आहे. यज्ञयागावर विश्वास ठेवणे म्हणजे काय आहे? अधर्म आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे सगळं काय झालं? अंधश्रद्धा झाली. अंधश्रद्धेपासून आपण मुक्त झालेलो आहोत, आहे की नाही. बाबासाहेबांनी काय केलेलं आहे? तुम्हाला स्त्रियांना महिला मुक्ती दिन म्हणून काय ते मनुस्मृती दहन केली की नाही बाबासाहेबांनी 1927 साली केली की नाही. अजून काय काय महिलांना माहिती नाही देहू रोडला कशाला जातात. मी बऱ्याच बायकांना विचारलं, ती म्हणले काय माहिती, जातोय आम्ही देहू रोडला. म्हणजे महिलांना पण माहिती नाही. मग किती अज्ञान आहे, आपण किती मागे आहोत. अजून सगळं आयुष्य गेलं आणि मग राहिलेलं ते आयुष्य आहे ना, ते सत्कर्मामध्ये, कुशलकर्मामध्ये आपण व्यतीत केलं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये आपण काय झालं, एका घरातली एक बाई प्रशिक्षित होणं फार गरजेचं आहे. तुम्ही शिबिराला बसलेत हे खूप चांगली गोष्ट आहे की नाही. सगळे यज्ञात काय अडचण असेल, काही तुम्ही अभ्यास करा, तुम्ही शिक्षण घ्या, छानपैकी शिका, त्याच्यावर चिंतन करा, मनन करा आणि गेलेले दिवस जाऊ द्या. आत्ता आपल्याला काय करायला पाहिजे हे तरी किमान आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आम्ही आटोटोप भारतीय बौद्ध महासभा काम करते कशासाठी? घराघरापर्यंत तो धम्म पोहोचायला पाहिजे. हा धम्म की हे सरळ सरळ तुमच्या जीवनासाठी आहे. तुम्हाला सांगून आम्हाला काय मिळणार आहे? तुम्हीच त्याच्यातून जर घेतलं तर तुमचं जीवनाचं मंगल होणार आहे, तुमचं कल्याण होणार आहे. बुद्धसुद्धा म्हटले ना की तुमच्या बुद्धीला जे जे पटेल ते घ्या, जे जे नाही पटत ते घेऊ नका. पण स्वतःचं कल्याण करायचं माणसाला जर कळत नसेल तर ह्याच्यापेक्षा अज्ञानी कोण आहे मग? बरोबर आहे की नाही. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की बाबा यज्ञयाग, ईश्वर, दैवी चमत्कार, नाही का, कर्मकांड, हे सगळं काय आहे? सगळं थोटात आहे. हे सगळं काय आहे? अधम्म आहे. बरोबर आहे. केवळ ग्रंथाचं पठण करायचं. एखादा ब्राह्मण नुसताच म्हणतोय त्याचा अर्थ माहिती नाही, काय म्हणतोय ते पण माहिती नाही, तर त्यांनी उगीच मग ते खूप मोठा विद्वान आहे असं होतं का? नाही. एकच गोष्ट तुम्हाला माहीत असावी, पण त्याचा परिपूर्ण अभ्यास असावा. एकच गोष्ट सांगा, पण सगळ्याला समजेल, उमजेल असं सांगा. खूप सगळं बोलण्याने काही खूप मोठी गोष्ट होत नाही. म्हणून नुसतं सांगायचं नाही, तर ती धम्म आपल्या आचरणामध्ये सुद्धा पाहिजे. बरोबर आहे. आणि ह्या गोष्टी करणं म्हणजेच काय आहे? चुकीच्या गोष्टी चुकीच्या मार्गाने करणं म्हणजेच काय आहे? अधम्म आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत? सद्धम्म, जो सगळ्यांसाठी गरजेचा आहे. पण सद्धम्म शिकण्यासाठी आपल्याला आधी धम्म आणि अधम्म शिकणं गरजेचं आहे. की बाबा चुकीचं काय आहे हे सगळं आपल्याला करायचं नाही. आता आम्ही हे सगळं सोडून म्हणले ना, तुम्ही आत्ताच म्हणले ना, इथपर माझा नवा जन्म होत आहे असे मी मानते, इथपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन, म्हटलं की नाही तुम्ही सगळे. मग तसं वागायचं, नुसतं बोलायचं एक. हे बघा, बोलण्याला आणि करण्याला, बरोबर आहे, ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. बरोबर आहे. आपलं बोलणं आणि आपलं करणं ह्याच्यामध्ये कुठेतरी तारतम्य असायला पाहिजे. नाही तर सांगायचं एक आणि बोलायचं एक. आज जसं की नाही का, अहो माझ्या मनात काय नाही पण तोंडातूनच गेलं, आहे की नाही. मनात काय नाही वाईट पण तोंडातूनच गेलं. कसं गेलं? इथं शिजतंय म्हणून इथून येतंय ना, आहे की नाही. बरोबर ना. नाही तर चिकन शिजायला घातलं वरण भात निघलंय तसं होत नाही. ही कधी बी ध्यानात ठेवा की चिकन जे शिजवायला घातलंय तेच निघणार आहे उघडून बघितलं. बरोबर आहे. मग सद्धम्म म्हणजे काय ना, हे फार महत्वाचं आहे बरं का. सद्धम्म म्हणजे काय? परत तिथंच येतो फिरून आपण. मनाची मलिनता दूर करणे म्हणजे सद्धम्म. व्यक्तीच्या जीवनामध्ये जर सुख समाधान पाहिजे असेल, आहे की नाही, तर माणसाच्या मनातला मळ, मनातली घाण काय केली पाहिजे? दूर करायला
पाहिजे, जी मी सुरुवातीला सांगितलेली आहे. बरोबर आहे की नाही, की विकार सगळे मनातून काढून टाकायला पाहिजे. मनातलं मळ काय केलं पाहिजे, टाकून दिलं पाहिजे, काढायला पाहिजे. आणि दुसऱ्याच्या प्रती आपल्या मनामध्ये कशी चांगली भावना असायला पाहिजे. म्हणजे जे मनामध्ये जर चांगली भावना असेल तर आपले कायाने आणि वाचीने काय करतोय, आपण चांगलं बोलणार आहे. मग मनातले सगळं वाईट विचार काढून गेल्यानंतर, जसं मी म्हणलं ना मगाशी, निर्मा खा. आता तुम्हाला कोणतं पावडर खायचं आहे ती खा आणि मन स्वच्छ करा. बरोबर आहे. सचित पर्यदपण येतक बुद्धाने सासर. फक्त बुद्ध म्हणले मन, चित्ताची मलिनता नाही का, मनाची मलिनता म्हणजे मनातला मळ काढून टाकणे, चित्त शुद्ध करणे, मन शुद्ध करणे. तर काही आहे त्याच्यामध्ये, मनाची मलिनता दूर करणे म्हणजे मन निर्मळ करणे, स्वच्छ करणे, त्याच्यामधले विकार, मनात काहीच घाण ठेवायची नाही. मन जर निर्मळ असेल तर तुमच्या मनामध्ये बघा, विकार जेव्हा निघून जातात तेव्हा तुमच्यामध्ये काय होतंय, करुणा, मैत्री येते. बरोबर आहे. वाईट विकार गेल्यानंतर बघा, जसं पहिल्यांदा माणसाला 18व्या वर्षात प्रेम होतं नाही का, प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधीतरी प्रेम होतं. आणि प्रेम झाल्यानंतर सगळी दुनिया अशी हिरवळ दिसायला लागते, हिरवीगार नाही का, सगळीकडे छानच असं, ते असं हवेत उडाल्यासारखंच वाटतं ना. जसं समजा एखाद्याला सायकल आली तर ती सायकल इतकी खेळतं ना की मला सायकल आली नाही का, विमानात उठल्यासारखं वाटतं माणसाला. बरोबर आहे. पण म्हणजे मग आपल्या मनामध्ये जर प्रसन्न असेल, आपण मनामध्ये कुठलंच वाईट नाही कोणाबद्दल, तर आपण काय करतो, सगळ्यांवर प्रेमच करतो ना. मग प्रेम केलं की त्याच्याबद्दल करुणा, मैत्री, दयाभाव ही गोष्टी आपल्यामध्ये वृद्धिगत होतात, आहे की नाही. म्हणजे बघा, तुम्ही एकच गोष्ट केली, मनातले फक्त विकार काढून टाकले की सगळ्या चांगल्या गोष्टी एक गेली की एक येते, एक गेली की येते की नाही. बरोबर आहे. आता जसे बुद्धाने काय म्हटले 22 प्रतिज्ञामध्ये, हे करणार नाही, हिंसा करणार नाही. मग काय करा म्हटले, प्राणी मात्रावर दया करा म्हणले की नाही. खोटं बोलायचं नाही म्हटले, खोटे बोलणार नाही. मग काय करायचं, सत्याच्या मार्गाने चाला म्हणले की नाही. व्यभिचार करू नका. मग काय म्हणले, सर्व प्राणी मात्र समान आहेत, किंवा सगळ्यावर मी सर्वांना मी माता भगिनीसारखं, सगळे जे आहेत त्यांना मी समानतेने वागवेन किंवा सगळ्यावर प्रेम करेन. बरोबर आहे की नाही. म्हणजे हे करू नका म्हणजे काहीच करू नका असं आहे का, हे करू नका म्हणजे ही तुमच्या मनामध्ये ती भावना निर्माण करा. आणि अजिबातच म्हणजे विकार निर्माण गेले मनातून तुमच्या, की तुमच्या मनामध्ये आपोआपच करुणा, मैत्री विकसित होते. आणि तीच भावना तुम्ही जोपासली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मनातला मळ हळूहळू, सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे, सगळ्यांशी गोड बोललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं बोल. की काय जाते गोड बोलायला, पैसे द्यावे लागतात का, द्यावे लागतात का, नाही की नाही. मग का नाही गोड बोलत, उगीत तोंड अशी आकसून कशाला बसायची, शिरादोरा ताईट कशाला करायच्या. बिंदास हसा, बिंदास बोला, जे मनात आहे ते बोला. एकदाचं बोलून झालं, मन निर्मळ होते, चेहऱ्यावर हास्य येतं. असे चेहरा आकसून बसत नाहीत. तुमच्या चेहऱ्याकडे बघून बघा, लक्षात घ्या. तुम्हाला माहिती असेल, तुमच्याकडे बघितलं आपल्याकडं की आपण आपल्या मनामध्ये काय चाललंय हे आपल्या चेहऱ्यावर दिसतं, आहे की नाही. मग ते तुमचे चेहरे कसे आहेत बाबा, एखाद्याचे प्रफुल्लित असतील, आहे की नाही. तुम्ही तुमच्याच आरशात बघा की माझ्या मनात काय चाललंय. आता मला तर कळत नाही, आहे की नाही. कळतंय पण मी कशाला सांगू जाता उगीच. बरोबर आहे की नाही. पण मला कळतंय मात्र, एवढं लक्षात घ्या. तुम्ही म्हणसाल बारके मला कळत नाही, मला लय कळतंय. कशामुळे कळतंय, ही धम्म सांगते ना, त्याच्यामुळं अभ्यास झालाय त्याच्यामध्ये नाही का. आमच्या ताईच्या आधीची मी केंद्रीय शिक्षिका आहे. पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे केंद्रीय शिक्षक आहेत ना, जेवढे बरं का, त्या सगळ्याच्या आधीची केंद्रीय शिक्षिका आहे मी. बघा, माझं वय कमी आहे पण मी 2001ला केंद्रीय शिक्षिका झाली. आणि आमच्या सगळ्या 4, 6च्या 7च्या नंतरच्या. बरोबर आहे. म्हणजे मग मला लय कळतंय. म्हणजे सांगून लोकांचे चेहरे बघून नाही का, भेटून लय लोकांना भेटते, लय महिलांना भेटते ना मी. तर मग असे बघा की हसत चेहरे असले की असं सगळं, जेव्हा आपण हसतो की नाही, आनंदी होतो की नाही, तेव्हा आपल्या मनात कुठलाच मळ नसतो, आहे की नाही. आपण त्याच्यामध्येच असतो. बरोबर आहे. आणि एकटं बसलं की आपण चितागती बसतो, असे चिंतेमध्ये बसतो, आहे की नाही. मग ह्याचं त्याचं असं हे ते नाही का असं. आणि दोघी चौघी बसल्या की उघड नाही त्याचे नाही का, आलती की तिची गेली का, लय दिवस झाले इथंच. आता काय तुमच्या घरी येते का, तिच्या घरी आली ना, तिची लेख तिच्या घरी आली, काय करायचं तुम्हाला, ऐक नाही. पण नको ते लय काळजी हो तुम्हाला. हीच तुमचं म्हणजे चांगली भावना आहे तुमची, की गेली का नाही,
दिवस ही काळजी असते तुम्हाला पोरीच्या जातीने नांदायला गेलं पाहिजे आहे की नाही. ही चांगली भावना म्हणून तुम्ही विचारता, नाहीतर आपण काय वाईट भावनेने विचारतो का? नाही त्या हसतात. दुसरा पॉईंट काय आपला, जग हे धम्मराज्य बनवणे. काय आहे? जग हे धम्मराज्य बनवणे. आता धम्म म्हणजे काय की सदाचाराची वागणूक, चांगली वागणूक आहे की नाही. मग आता सदाचाराने प्रत्येक माणसाने जर सदाचाराने वागलं आहे की नाही, नीतीने वागलं, खरं वागलं, कुणी कोणाशी वाईटपणाने वागलंच नाही, तर हे सगळ्यांचं कसं झालं? धम्माप्रमाणे वागणं झालं की नाही. बरोबर आहे. म्हणजे काय? पंचशिलाचं आचरण, खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचं नाही, हिंसा करायची नाही, कायिक नाही, वाचिक नाही, मानसिक नाही. अहो तोंडातून एक शब्द कोणाबद्दल वाईटच बोलेना आपण, बोलेनच काय, मग हाताने कर्म वाईट तर करायचं दूरच, मग बोलतच नाही आपण तर आपल्या डोक्यात वाईट विचार कसला ते आलाच नाही. जर प्रत्येकाच्या माणसाच्या मनामध्ये वाईट विचार, सगळ्याच्या मनातून विकार दूर झाले, सगळ्याच्या मनामध्ये फक्त प्रेम, करुणा, मैत्री, जिकडं बघल तिकडं प्रेम झाल्यासारखी हिरवळच, प्रेमळच, सगळं किती छान दिसतात, किती चांगले दिसतात, किती चांगले बोलतात, किती चांगले हसतात. असं तर आपण म्हणत नाही उगीच दात काढून ते आहे की नाही. एखादा हसत असलं तर आपण म्हणतो उगीच दात काढत असते आहे ना, तिचे दात आहे दिसू दे की आपल्याला काय दात, पण विनाकारण काय घेणं देणं बी नसते बरं का. कोण कोणाचं काही नसतंय, उगच दात काढते. अहो हसू दे तुम्ही बी हसत नाही, लोक हसायला पुन्हा दात काढते, किती छान हसते असं म्हणा की हसत असते बाई, सारखं चेहऱ्यावर सारखं हसू आहे की नाही. आमची सासू एकदा काय म्हटली, शेजारणीला म्हणत होती मी ऐकलं. आता मी तर चांगली आहे बरं का, हसत असते मी नेहमी, म्हणजे मी कधी दुःखी नसतेच आहे, मला कोणी कधी दुःखी बघितलंच नाही. पण ते आमची सासू काय म्हणली, एका बाईला सदा तोंडावर गौऱ्या फुटल्यासारखेच असते तोंडावर सदा गौऱ्या फुटल्यासारखेच असते म्हणजे असंच आहे बरं का. मी तर चांगली हसते आणि मी बोलायची का नाही, ती मला म्हणायची की बायकांना बोलायचं नाही. मग आता सासू सासरे सांगतात म्हणलं नाही, मला वाटायचं कशाला लोकांसाठी आपलं भांडण, ती म्हणतात ना नाही बोलायचं तर नाही. आणि म्हणून मी त्यांचं ऐकून घरातून बाहेर काय सांगते, असंच आहे बघा तोंडावर गौऱ्या फुटल्या. आणि मग मला तेव्हा कळलं की बायका माझ्याकडे बघताना तशा का बघतात. का हिने मला काय सांगितलं, बोलायचं. बायका चांगल्या नसतात, नांदणीला पळवून लावतात म्हणले. मी त्यांना सांगितलं होतं कुणी काय बी सांगू द्या, मी काय नांदायचं सोडून पळत जात नाही, हे मी त्यांना सांगून ठेवलं. पण त्यांना काळजीच लसून नांदवायची, म्हणलं बोलायचंच नाही कोणाची बरं, नाही तर नाही. आणि मी घरात तर पुन्हा दुसरी बाजू बाहेर काय सांगितली, फुटले तोंडावर. आणि मी म्हणलो बाई असं आहे काय गेम, म्हणजे बोलायचं नाही म्हणायचं, त्याच बाईला काय म्हणायचं की असंच आहे, म्हणजे परस्पर किती हो वाईट. असा विचार चांगला आहे का? नाही, हे की नाही. म्हणजे ही भावना झाली लोकांच्या, आपणच किती चांगलं आणि दुसरी किती वाईट आहे की नाही. मी ऐकलं, मी काहीच नाही म्हणले, मी फक्त बायकांना बोलायला सुरुवात केली. म्हणलं ही बाई म्हणते ना असं फुटलेलं तोंडीचं त्यापेक्षा बोललेलंच बरं आहे की नाही. मग असं एकमेकाबद्दल काय करायचं, परस्पर आपण काय वाईट बोलायचं नाही. समजा मी म्हणेल रोकडेताई जर मला म्हणल्या की हे एकट्याच उत्तर देत होत्या आहे की नाही, म्हणजे एकमेकीबद्दल चांगला विचार आहे ह्यांचा, पण मी म्हणायचं उगाचच काहीतरी दुसरं सांगून जायचं आहे की नाही मी. पण जर तुमच्यामध्ये वाईटच आहे, मी जर असं म्हणलं अहो त्या किती चांगलं म्हणत होत्या, त्या म्हणत होत्या आमच्या महिला लई चांगल्या आहेत, बरोबर वेळेवर येतात, पांढऱ्या शुभ्र साड्या घालून येतात, गळ्यात कोणी काळं घालत नाही, नाही का, असं सगळं जर चांगलं चांगलं सांगितलं तर तुम्हाला भारी वाटेल. पण मी जर म्हणलं रोकडेताई म्हणत होत्या या बायांना किती बी सांगा त्या रंगीबेरंगी साडी घालून येतात, तर रोकडेताईबद्दल मनात राग राहील की नाही तुमच्या. पण मी जर म्हटलं नाही नाही लई म्हणतात आमच्या महिलासारख्या कोणी चांगल्या नाही, आहे की नाही, तर परस्पर काय होतं तुमच्या मनामध्ये एकमेकाविषयी प्रेम निर्माण होतं. मग अशी ही भावना आपली असायला पाहिजे, परस्पर आपण एकमेकांना जवळ आणण्याचा, त्यांच्या मनामध्ये प्रेमाचं बीज रोवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि प्रत्येक माणसाच्या मनात जर हा चांगला विचार आला तर जग हे धम्मराज्य बनल्याशिवाय राहील का? नाही. म्हणून ही सद्धम्म म्हणजे काय आहे, जग हे धम्मराज्य बनवायचं आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या मनातला
मळ काढून टाकायला पाहिजे आणि धम्माचं अनुकरण केलं पाहिजे, तर जग हे आपलं काय होईल, धम्मराज्य बनणार आहे. पुढे आहे धम्मविद्या सर्वांस मोकळी करणे म्हणजे सद्धम्म. धम्मविद्या सर्वांसाठी मोकळी. पहिलं कसं होतं की आपल्याला शिक्षण नव्हतं, मनुस्मृतीचा कायदा होता माहिती आहे ना, त्याच्यामध्ये स्त्रियांना शिक्षण द्यायचं नव्हतं. परंतु त्याच्यानंतर जेव्हा शिक्षण घेत होते, समजा त्यांचे पण शिक्षण घेत होते, तर क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे शिक्षण घेत होते. शूद्राला तर शिक्षण नव्हतं. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त पुरुषांना शिक्षण होतं, महिलांना शिक्षण होतं का, नव्हतं. मग भगवान बुद्ध त्याच्या कोणाला त्या एका शिष्याला विचारतात नाही का, वासिष्ठ आणि भारद्वाजला विचारतात की बाबा एखाद्याने नाही का, म्हणजे एखादी गोष्ट आहे तर एखाद्याने खूप जेवण चांगलं आहे तर एकट्यानेच खायचं, हे कितपत योग्य आहे, नाही आहे की नाही. असं एक उदाहरण देऊन भगवान बुद्ध त्याला विचारतात, तेव्हा ती म्हणतो की तसं नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात की विद्या ही सगळ्यांसाठी कशी असायला पाहिजे, सगळ्यासाठी मोकळी असायला पाहिजे आणि ती मनाने खुली करून सगळ्यांना शिक्षण देणं, सगळ्यांना शहाणं बनवणं, हेच काय आहे, सद्धम्म आहे. नाहीतर आम्हीच ब्राह्मण आहे, आम्हालाच जी विद्या येते ती आम्हालाच आली पाहिजे, दुसऱ्याला त्याच्यातलं काहीच कळालं नाही पाहिजे. बरोबर आहे. आजपर्यंत तरी तुम्हाला ब्राह्मण काय बोलतो हे कळालंय का, कळालंय का, नाही. जाणून घ्या. ती लग्न लावतात तेव्हा ती म्हणतात ना काहीतरी, हां, त्या हाताला हात लावा किंवा ती जो ती श्लोक म्हणतो ना, तो आता मला श्लोक लक्षात येत नाही, ती भार्याचं काहीतरी म्हणतो नाही का, की मग ती आपली बायको ती एक रात्र हां भार्या समर्पण असं काहीतरी ती म्हणतो. आता ही ती आहे तरी बी तिथे स्वहा स्वहा आनंदाने ती काय करतात, टाकत राहत. आपली भार्या त्या ब्राह्मणाला एक रात्र तरी बी ती काय करतात, स्वाहा स्वाहा आहे की नाही. असे कितीतरी प्रकारचे म्हणजे श्लोक आहेत की त्या अशा पद्धतीचं आहे की जे आपल्याला काही कळतच नाही. म्हणून शिक्षण आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे. बुद्ध काय म्हणतात की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे आणि त्याचा उपभोग प्रत्येकाला घेता आला पाहिजे. म्हणून विद्या ही सर्वांसाठी कशी पाहिजे, मोकळी पाहिजे आणि असं ज्याला ज्याला वाटतं ती काय आहे, सद्धम्म आहे. बरोबर आहे. पुढं आहे पोकळ पांडित्य नसणे, अहंभाव नसणे म्हणजेच सद्धम्म. पोकळ पांडित्य म्हणजे उगीच लय सांगायचं आणि येत तर काय नसतंच नाही का. जसं आपल्यात काय म्हणतात, नतावता धम्मधरो यावता बहुभासती यच अपि सुद्वान धम्म काय ना पसरती. बरोबर आहे. म्हणजे खूप बोलण्याने धम्मधर होत नाही. जो थोडकं शिकून धम्माचा खूप सगळा अनुभव घेतो तोच खरा धम्मधर. बरोबर आहे. तसं पोकळ पांडित्य काही सुद्धा उगाच बोलायचं आणि प्रत्यक्षात मात्र काहीच नाही. मग एखादा माणूस एवढा बोलून एवढा हुशार होतो किंवा एखाद्याकडे खूप नॉलेज आहे, तो खूप हुशार आहे, पण त्याला त्याचा अहंभाव जर आला तर त्याच्या शिक्षणाचा काही उपयोग आहे का, नाही. विद्या ही विद्या विनयनं शोभते. बरोबर आहे. म्हणजे विद्या ही माणसाला कशी शोभते, विनयाने. जेवढं जसं माणूस शिक्षण घेईल, शिक्षणाने माणूस काय होतो, सुसंस्कारित होतो. बरोबर आहे. सुशिक्षित होतो. त्याच्यामध्ये काय येते, प्रज्ञा येते. शिक्षणामुळे माणसाकडं शील येतं, शिक्षणामुळे माणसाकडं करुणा येते, शिक्षणामुळे माणसाकडं मैत्री वृद्धिगत होते. बरोबर आहे. मग शिक्षणामुळे हे सगळं होतं. पण एखाद्या माणसाला आपल्या शिक्षणाचा उगीच गर्व आला तर मग त्याचा काही उपयोग आहे का, नाही ना. म्हणून मग पोकळ पांडित्य नसणे उगीच आहे की नाही. आणि फुकटचाच अहंकार, शिक्षणावर आपल्या माणसाला अहंकार नसणे म्हणजे काय आहे, सद्धम्म आहे. जो अहंकारामध्ये वागतो, आजपर्यंत जो अहंकारामध्ये वागलेला आहे किंवा जे माणसं अहंकाराने वागतात अजून सुद्धा आपल्या घरी, तर एक म्हण आहे ना, गर्वाचं घर कधी बी असतं का नाही. आधी मला कळायचं नाही बरं का, खाली मला वाटायचं कुठं खाली असतं बरोबर आहे का. म्हणजे मला वाटायचं की बाबा काय नेमकं खाली कुठं, नेमकं असं नाही का. खाली म्हणजे आता कळतंय की बाबा कुठल्याही सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं कसं असतंय, त्याला मान सन्मान नसतो किंवा त्याला लोक जवळ करत नसतात. म्हणजे त्याला मान सन्मानाने लोक लांब ठेवतात आहे की नाही. आणि जे सरळ साधा चांगला माणूस आहे, मग तो गरीब असू द्या कसाही असू द्या, माणसाला त्याला जवळ घेतात, चांगलं म्हणतात. पण लय शिक्षण आहे, लय नॉलेज आहे आणि त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही आणि ती स्वतःच घरात नाही मी लय हुशार, मला लय कळते, तर अरे तुझा उपयोगच नाही काय दुसऱ्याला, तर त्याचा उपयोग काय आहे, नाही की नाही. माणूस कसं आहे, समाजशील प्राणी आहे आणि माणसाकडे जे आहे ती विचारांची देवाणघेवाण माणसाने
केली पाहिजे, जे जे आपल्याकडे आहे. आता भले मी सांगते इथं म्हणजे मी खूप हुशार आहे असं आहे का? नाही, मला जेवढं येतंय तेवढंच मी सांगते, किंवा मला जेवढं जास्तीत जास्त वाटते महिलांना मला जास्त सांगावं, मग काय काय सांगावं, थोडं त्यांचं सांगावं, थोडं ह्यांचं सांगावं, आहे की नाही? पण मी जेवढं आहे तेवढंच सांगते का? नाही. इथं विश्लेषण फक्त 2-4च ओळीचं आहे, पण मी तुम्हाला किती सांगते? मला वाटते की तुमच्या भाषेत तुम्हाला कळावं, तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा मी काय करते, प्रयत्न करते, बरोबर आहे. आणि मग अहंभाव माणसाकडे नसणं आणि पोकळ पांडित्य नसणं हे काय आहे, सद्धम्म आहे. बरं, प्रज्ञेची आवश्यकता मानणे म्हणजे सद्धम्म. म्हणजे माणसाला प्रज्ञेची गरज असते. शिक्षणाबरोबरच कशाची गरज आहे, प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय आहे, शहाणपण आहे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असणं माणसाला गरजेचं आहे. आणि असं मानणे, प्रज्ञा असण्याची आवश्यकता आहे प्रज्ञेची, असं मानणं म्हणजेच काय आहे, धम्म आहे. आणि मग दुसरं आहे की प्रज्ञेबरोबरच करुणेची पण गरज आहे, प्रज्ञेबरोबरच शीलाची सुद्धा गरज आहे, आणि प्रज्ञेबरोबरच मैत्रीची सुद्धा काय आहे, गरज आहे. आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, तिन्ही गोष्टीपैकी एकच गोष्ट असेल तर चालेल का? चालेल का? नुसती प्रज्ञाच आहे, नुसती करुणाच आहे आणि नुसते शीलच आहे. तिन्हीपैकी आता हे 5 बोट आहे, ह्या 5 बोटापैकी कुठलं एक गोष्ट नसलं तरी चालेल, घास नीट जाईल, जातो का? नाही. तसंच माणसाच्या जीवनामध्ये प्रज्ञावान, शीलवान असणं आणि करुणा असणं, मैत्री असणं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्याच आहेत. आता एखादा डॉक्टर आहे की नाही, तो प्रज्ञावान आहे, बरोबर. एखादा डॉक्टर काय शिकलेला आहे, प्रज्ञा आहे त्याच्याकडे, बरोबर आहे. प्रज्ञा पण आहे, करुणा पण आहे, खूप दयाभाव पण आहे त्याच्यामध्ये, पण त्याच्याकडे चारित्र्य नाही, शीलवान नाही, तर चालेल का? तुम्हाला काय करायचंय, मस्त हुशार आहे पण आवडलेले कर म्हणणार की नाही. मग प्रज्ञा पण आहे, छानपण पण आहे, चारित्र्य पण आहे, पण त्याच्याकडे दयाभावच नाही, करुणाच नाही, चालेल का? नाही की नाही. म्हणजे सगळ्याच गोष्टीची, ह्या सगळ्यांची गरज आहे असं मानणं म्हणजेच काय आहे की माणसाच्या जीवनामध्ये आपण सुद्धा म्हणतो ना, प्रज्ञाशील आणि करुणा या 3 तत्वाची सांगड घालून मी माझे जीवन चालवेल. म्हणजे प्रत्येक गोष्टाची, अन्नाची कशी गरज आहे पोटाला, तसं ज्ञानाची गरज आहे जगण्यासाठी माणसाला. म्हणून प्रत्येक गोष्टीचं माणसाकडं ज्ञान पाहिजे, प्रज्ञा पण पाहिजे, शील पण पाहिजे, करुणा पण पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन बुद्धांनी काय सांगितलेली आहे, मैत्री सांगितलेली आहे की जगामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये, सगळ्या ह्याच्यापेक्षा मैत्री ही सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्या नात्यामध्ये मैत्री ही शेवट, ती कुठलीही तिथं बंधन नाही. मनात आलेली गोष्ट तुम्ही बिनधास्तपणे, विश्वासाने तुम्ही बोलू शकता. मैत्री म्हणजे विश्वास असतो आपला, बरोबर आहे की. चुकते पाऊल जो फिरवतो, जाणारा तोल जो सावरतो, त्याला काय म्हणतो आपण, मैत्री म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही. आपलं मित्र मैत्रिणी जरा असं म्हणजे ही चालले, चुकीच्या मार्गाने चालले, तर आपण सांगतो की नाही त्याला. बाकी तर लोक किती बी चुकीची वागतात, आपण त्यांना सांगतो का, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, म्हणतो की नाही आपण. आपल्या जवळच्यालाच आपण सांगतो. पण ही सुद्धा सर्व बुद्धाने करुणा आणि मैत्री कोणाप्रती सांगितली, पृथ्वी तलावर ह्या निसर्गामध्ये जेवढे जीवजंतू आहेत त्यांच्याप्रती, व आपले दुश्मन नाही का, नुसतं मानव प्राणीच नाही, जीवजंतूच नाही, तर दुश्मनाच्या प्रती सुद्धा काय सांगितलेलं आहे, मैत्रीभाव. आता ही लय अवघड काम आहे की नाही, दुश्मनाप्रती सुद्धा मैत्रीभाव आहे की नाही. ही बुद्धाने फार असं सूक्ष्म सांगितलेलं आहे. तुम्हाला नुसतं मनामध्ये मैत्री ही तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे, दयाभाव तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी जर तुमच्या मनामध्ये विकसित होत असतील, वृद्धिगत होत असतील, तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय आहे. दुश्मन तर तिकडे आहे ना, ती माणूस तिकडे आहे, पण तुमच्या मनामध्ये त्याच्याप्रती चांगली भावना आणायला काय जाते. कारण तुमच्या मनामध्ये जो विचार करतो, बुद्ध काय म्हटले की ज्या क्षणी तुम्ही मनामध्ये चांगला विचार करता, दुसऱ्यांचा चांगला विचार करता, त्या क्षणी तुमचं चांगलं व्हायला सुरुवात झालेली असते. आणि बुद्ध दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की ज्या क्षणी तुम्ही लोकांचा वाईट विचार सुरू करता, वाईट करायचा विचार सुरू करता, हे रोकडेताई ना लईच त्यांचं वाटोळच हो. त्यांना माहिती आहे का माझ्या मनात आलेलं, माहिती आहे का नाही. कुणाच्या डोक्यात आला वाईट, माझ्या. मग बुद्धी कुणाची खराब झाली, माझी. मनाने माझ्या काय वाचेवर माझ्या वाईट आलं, बरोबर आहे. मग नुकसान कोणाचं होणार. त्यांना तर माहितीच नाही की त्यांचं वाटोळ करायचं ते,
आहे का माहिती त्यांचं? पण इथं मी ठरवलंय, माझ्या मनामध्ये आले आणि माझ्या मेंदूमध्ये आले, माझ्या मनात आले आणि तीच मी सतत विचार करते आणि दिसले की मग काहीतरी हाताने करणार, वाचेने वाईट काहीतरी वाईट बोलायला सुरू करणार आणि मग वाईट कोणाचं व्हायला सुरू झालंय? माझं व्हायला सुरू झालंय. म्हणून बुद्ध म्हणतात की जर तुम्हाला विचार करायचाच असेल तर सगळ्यांच्यासाठी तुम्ही चांगला विचार करा, चांगला विचार करा. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचा विचार कराल ना तेव्हा तुमचं चांगलं होणार आहे की नाही? नाही तर माणसं एवढी स्वार्थी आहेत. देवापुढे मी बसल्यानंतर काय म्हणतात? देवा मला सुखी कर, आहे की नाही? माझी लहानपणी देवाच्या पाया पडायची तेव्हा काय म्हणायची? देवा माझी लेकरं बाळ सुखी नाही, देवा सगळ्या जगातली सगळी लोक सुखी ठेव आणि मग माझी लेकरं सुखी ठेव. मी जवळ बसून रोज ऐकायची. मी म्हणायची आई तू अशी का म्हणते की सगळी जगातली सुखी ठेवून त्याच्या मागून आपली म्हणते? आधी आपलं म्हणत की नाही का? म्हणजे भावना ती कशी आहे की सगळ्यांच्या प्रती जेव्हा आपण चांगली भावना हे करतो तेव्हा आपलं आपणच चांगलं होतं, बरोबर आहे? मग बुद्धांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो विचार कराल ना त्याचाच परिणाम सगळ्या गोष्टींचं, म्हणजे तुमचं जे कर्म आहे ते तुमचं सगळं कर्मावरच सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तुमचं चांगलं वाईट तुम्ही विचारसुद्धा चांगला करा, तुमचं सगळं चांगलं होणार आहे. आणि त्यालाच काय म्हणतो आपण? सद्धम्म म्हणतो. म्हणजे जे जे चांगलं आहे ते ते काय आहे? सद्धम्म आहे. आणि हा सगळा धम्म आणि सद्धम्म आपल्या आचरणामध्ये पाहिजे, आपल्या कृतीमध्ये पाहिजे. नुसतं तोंडामध्ये असून जमणार नाही. आणि ते आपल्याला काय करायचे? रोज रोज शिकायचे आणि आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये एकमेकाशी वागत असताना आपल्याला ह्या धम्माचं आचरण करायचं. बघा करून जमतंय का? त्यासाठी पंचशील दिलेले आहेत. पंचशील पूर्ण करून झाले की अष्टशील आहेत. म्हणजे पूर्णत्वाच्या पायऱ्या आहेत. जीवनामध्ये आपल्याला निर्वाण प्राप्त करायचं आहे, आपल्या पूर्णत्वाकडे जायचं आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने बौद्ध बनायचं आहे, खऱ्या अर्थाने आपल्याला धार्मिक बनायचं आहे. तर अशा पद्धतीने धम्म, अधम्म आणि सद्धम्म हा विचार, हा विषय मला जसा जमेल तसा मी माझ्या भाषेमध्ये सांगितलेला आहे. तुम्हाला किती पटलं? अपेक्षा आहे की तुम्हाला पटलंच असेल, तुम्हाला आवडलंच असेल. बी पॉझिटिव्ह की मी असं म्हणते की मी चांगलं सांगितलेलं आहे, मी इथून सांगितलंय तर तुमच्या नक्कीच तिथपर्यंत पोहोचलं असेल अशी अपेक्षा करते. आणि माझ्या प्रवचनाला सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करते. तुमचं कल्याण हो, मंगल हो. आणि मी माझ्या प्रवचनाला इथंच पूर्णविराम देते. जय भीम, नमो बुद्धाय. पुन्हा एकदा 3 वेळा साधुकार करणार आहोत. हात जोडायचे, डोळे बंद. साधू साधू साधू. धम्म अधम्माने सद्धम्म जवळजवळ 1.5 तास या ठिकाणी ताईंनी आपला विषय अतिशय सुंदर हसत खेळत आपल्या रोजच्या व्यवहारातली उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि रोजच्या व्यवहारातली उदाहरणं दिल्यामुळे आपण जेव्हा वागतो त्यावेळेला तीच उदाहरणं नक्की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतील आणि त्यातून आपण नक्की शिकत राहू. अशी या ठिकाणी प्रत्येकाच्या मनाला वाटेल की अरे आपण असं वागतो म्हणजे हे चुकीचं आहे का? म्हणजे योग्य आणि अयोग्य आपण नक्कीच तपासणी करूयात आणि त्यातून सद्धम्माची कास धरूयात. पुन्हा एकदा ताईंना खूप मनापासून धन्यवाद देते.